नमस्कार. आता आपण आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवडमध्ये जे नेते आहेत चेतन बेंद्रे यांच्याशी संवाद साधणार आहेत, कारण त्यांनी आता पालकांशी संवाद साधलेला आहे. पालकांशी संवाद साधण्यामागे त्यांचा जो हेतू होता आणि त्यांच्या माइंडमध्ये हे कशी क्लिप आलेली आहे, कसं हे त्यांना असं वाटलं किंवा प्रॉब्लेम त्यांच्यापर्यंत कसे आलेत, आपण हे सगळं जाणून घेऊया. आता तुम्ही जसा संवाद 1-2 तासाचा मांडलेला आहे, वेगवेगळे शाळेतले जे ॲडमिशन आता न्यू घेणार आहेत किंवा ज्यांना जे प्रॉब्लेम आलेले आहे ते तुमच्याशी मांडलेले आहेत, तर संवाद साधावा हे तुमच्यापर्यंत तुम्हाला कधी वाटला आणि का वाटलं? सर, महत्त्वाचं ह्याच्यात काय आहे की आत्ता आपण बघतोय की राज्यातच नाही संपूर्ण देशामध्ये जे खाजगीकरून शिक्षण व्यवस्थेचं बाजारीकरण करण्याचा जो सरकार प्रयत्न करते आणि ह्याला बळी सध्या सर्व पालक हे सगळे बळी पाडायला लागलेले आहेत. पूर्वी काय व्हायचं की कमी खर्चामध्ये पालक आपल्या मुलांना शिक्षण देत होते, आता ती पद्धत राहिलेली नाही आहे. आणि हे आज जे व्यासपीठ आपण तयार का केलेले की मागच्या काही 1-2 वर्षामध्ये पालकांकडून ही मागणी होत होती की आम्हाला कुठली एक प्लॅटफॉर्म आम्हाला भेटत नाही, एक मंच आम्हाला भेटत नाही आहे जिथं आम्ही बोलायचं कुठे. त्यांच्या मनात अनेक शंका आहेत, शाळे फीच्या संदर्भात असतील, शाळे शिक्षण ज्या पद्धतीने मुलांना शिक्षण दिलं जातं त्या संदर्भात असेल, ट्रान्सपोर्टचे विषय असतील, म्हणजे असे छोटे छोटे विषय म्हणायचे तर युनिफॉर्म संदर्भातले विषय असतील, मांडायचे कुठे. मांडत तर ते शाळेला मांडतायत, महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना मांडतायत, जिल्हाधिकाऱ्यांना मांडतायत, पण ते प्रश्न कुठंतरी सुटत नाही आहे. म्हणून ह्या सर्व पालकांना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आज आम आदमी पार्टीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे ह्यात एकतर्फे संभाषण ह्या ठिकाणी झालेलं नाही आहे, तर एक संवाद आम्ही ह्या सर्व पालकांची सांगलेला आहे, त्यांच्या समस्या आम्ही जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर बघितलात की आपले जे मुख्यमंत्री आहेत, आम आदमी पार्टीचे मेन राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अरविंद केजरीवाल, पंजाब आणि दिल्ली, फर्स्ट तर दिल्लीमध्ये त्यांनी जे सरकारी शाळांमध्ये बदल केलेला आहे तोच पंजाबमध्ये पण आहे. जसं असं आता नाही का अमेरिकेमध्ये जर भारताचं जर कुठं शिक्षणाविषयी म्हणायचं असेल तर डायरेक्ट दिल्ली केंद्रित होते, तर तसा आपल्या इथे पिंपरी चिंचवडमध्ये ज्या सरकारी स्कूल आहेत तर त्यामध्ये बदल व्हायला किती वेळ लागेल आणि होऊ शकतं का? 100%. आता ह्याच्यात एक काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. दिल्लीमध्ये इच्छाशक्ती आहे सरकारची ते बदल करण्याची, म्हणून त्या ठिकाणी ते बदल घडतायत, बरोबर आहे. मग आता एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर दिल्लीतील सरकारी शाळेमध्ये स्विमिंग पूल आहेत, हॉकीची मैदान आहेत, आपल्या इथल्या खाजगी शाळेमध्ये पण नाही आहेत. हे का घडतंय? तिथं स्कूल ऑफ इमिनन्सी, म्हणजे शाळेच्या 8वी-10वीच्या मुलांना बिझनेस कसा रन करायचा असे शिक्षण दिलं जाते. मला आता तुम्ही जो प्रश्न जो विचारला नाही, ही तर कधी घडेल मला सांगा. मागच्या 2014 नंतर आम आदमी पार्टी दिल्लीत आणि आता 2 वर्षात पंजाबमध्ये सत्तेत आली. जर पंजाबमध्ये 2 वर्षात एवढे बदल घडू शकतात, मग आपल्या इथं किती वेळ? आपल्या इथं पण आपल्या इथं बजेट बरे आर्थिक जी आपण म्हणतो मांडणी जी आहे शिक्षणाच्या संदर्भात किती बजेट ॲलोकेट जातं ती खूप कमी आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये म्हणजे जवळपास 70 लाख जर बजेट असेल तर 70 लाखमधलं 16 लाख बजेट हे जवळपास शिक्षण क्षेत्राला दिलं जातं. मग हा फरक आपल्याला बघायला भेटतो. दुसरं महत्त्वाचं आपल्या इथलं मी तुम्हाला सांगतो की आपल्या इथले नगरसेवक झालं, शिक्षण अधिकारी झालं, 3 ट्रिप मारून आलेले आहेत दिल्लीला, पण तिथून काही शिकून आणायचं काय त्यांनी शिकले का नाही मला प्रश्न कधी कधी पडतो. त्याचं कारण असं आहे की आत्ताच आपण बघितलं असेल चिंचवडमधल्या महानगरपालिकेच्या शाळात अक्षरशः सेफ्टी नेट नव्हते म्हणून एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा छोट्या छोट्या बेसिक गोष्टी जर आपल्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला बघायला नाही भेटत येते तर अजून किती वेळ लागेल? माझ्या अंदाजे मला असं मत आहे की ह्या सर्व प्रस्थापित पक्षांकडून हे काय होणं शक्य नाही आहे. त्यासाठी आम आदमी पार्टीचीच गरज आहे. आम आदमी पार्टीच्या हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची गरज आहे. आमच्याकडे सत्ता नसताना देखील आम्ही काय बरेच प्रयत्न करतोय. सत्ता आल्यानंतर तर आम्ही काही कालावधीतच हे सगळे जे गरज आहेत, पालकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्ही जर बघितलात तर गल्लोगल्ली शाळा आहे, बरोबर, आणि त्यांना जे ट्रॅव्हलिंगसाठी बसेस आहेत, आणि दुसरी आपली महानगरपालिकेची जी शाळा आहे त्यांना बसेस नाही आणि त्यांचा जो पट आहे तो खाली होत आहे. हे 2 प्रश्न आहेत, तर ह्याच्यावर कसं बघता तुम्ही? मला तेच सांगायचं आहे की मी मागाशी जी मांडणी केली ना की सरकारचं धोरण सध्या खाजगीकरण करून बाजारीकरण करण्याचं आहे. सरकारची इच्छाशक्तीच नाही की महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषद शाळा सुधारल्या पाहिजेत. त्यांची जर इच्छाशक्ती असती ना ती सुधारल्या पाहिजे तर ती पटसंख्या तिथं वाढलीच असती ना, बरोबर आहे का नाही? आता त्यांच्याकडे ती इच्छाशक्ती, कारण या शाळा कोणाच्या आहेत? ह्याच आमदारांच्या आहेत, खासदारांच्या, काही नगरसेवकांच्या सगळ्या शाळा आहेत. ह्यांची इच्छाशक्ती, हेच सत्तेत आहेत, हे सत्ता जर करणार असतील
मग कशी काय यांची सरकारी शाळांची पटसंख्या वाढणार? ते 100% ती वाढणार नाही. आमची अशी इच्छा आहे की सरकारी ज्या शाळा आहेत, महानगरपालिकेचा जिल्हा परिषदच्या शाळा, त्या सुधारण्याचा प्रयत्न आम आदमी पार्टी घेते. ती आम आदमी पार्टी कशी घेते? खूप छोट्या गोष्टी. काही बरेच वेळा काय होते, मुलं तर येत आहेत शाळेत, पण शिकण्याची इच्छा नाही होत. मग बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, शिक्षकांना ज्या प्रकारची ट्रेनिंग दिली पाहिजे ती कुठंच आपल्याला या ठिकाणी बघायला नाही भेटते. ती सगळं ते दिल्लीमध्ये घडतंय. मग हिथं जे करायचं असेल ना, माझं एवढंच म्हणायचं, 2 गोष्टी कराव्या लागणार आहे. एक, शिक्षण क्षेत्रामध्ये जे बजेट अलोकेशन होते त्याच्यात खूप प्रमाणात वाढ होणं गरजेचं आहे, जे की आत्ता बघायला भेटत नाही आहे. आणि दुसरी, इच्छाशक्ती ही सरकारची असली पाहिजे, ती आपल्याला बघायला भेटत नाही. जर तुम्ही बघितलं की इंग्लिशसाठी आता खूप इंग्रजी माध्यम होते आणि आता आपला जर महानगरपालिकेने आयुक्त शेखरसिंग आयुक्तांच्या अंडर आता जे शिक्षण जल्लोषाचा हा जो बालेवाडीत कार्यक्रम झाला, तर मला हे म्हणायचं आहे की इंग्रजी हा एवढा इम्पॉर्टंट विषय आहे का की त्याच्यासाठी लहानपणापासून इंग्लिश मिडियम जे लहान मुलं आहेत त्यांना घातलं जातं शाळेत. त्यांच्यावर तो जो दबाव लहानपणापासूनच, तो कासवाची ट्रेनिंग होती, कारण त्यांच्या पाठीवर तेवढं हे होतं. जेव्हा आम्ही शाळेत होतो किंवा आपण शाळेत होता त्यावेळेस 5वी पासून होतं, बरोबर. तर त्याच्यासाठी इंग्रजी मीडियमसाठी आपल्या महानगरपालिकेच्या सरकारी शाळेमध्ये काय करावं जेणेकरून त्यांचा जो पाल्यांचा कल आहे तो कमी व्हावा? मी तुम्हाला आकडेवारी सगळं सांगतो. आता आपण जर बघितलं ना, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जवळपास माझ्या अंदाजे 105 की 132 काहीतरी शाळा आहेत. आता त्यापैकी साधारण 5 का शाळाच फक्त इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत. सेमी इंग्लिश सांगायचा उद्देश काय, टक्केवारी बघा तुम्ही. 100, मी आकडेवारी माझा कदाचित मागं पुढे होऊ शकतो. मला सांगायचा उद्देश काय आहे, 100 शाळा जर महानगरपालिकेच्या असतील तर यामध्ये इंग्लिश मिडियमच्या शाळा किती आहेत? बरोबर आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमचा जो मूळ प्रश्न आहे की इंग्लिश मिडियमला एवढं प्राधान्य का दिलं जाते, आता तुम्ही जर बघितलं ग्लोबलायझेशनच्या दुनियामध्ये सध्या इंग्लिशची गरज आहे. मी हे म्हणत नाही की आपण जो बेस आहे, आपला मराठीचा जो बेस आहे तो विसरला पाहिजे. मराठी तीच गरजेची आहे. मराठी ती शिकतो जे आपण, जो बेस आहे ना तो आपल्या सरकारी शाळांमध्ये का नाही होऊ शकत? मी ते इच्छाशक्ती नाही. माझं बोलण्याचं मी पहिलं ह्याच्या उत्तर तेच दिलं की ह्यांची इच्छाशक्ती नाही आहे. दुसरी, आत्ता गरज आहे का इंग्लिश मिडियमच्या शाळा असण्याची? तर मी म्हणेल हो, 100% इंग्लिश मिडियम शाळांची गरज आहे. कारण आत्ता कॉम्पिटिशन सध्या एवढं सर्रास वाढत चाललेलं आहे. ह्याच इंग्लिश मिडियममध्ये शाळांमध्ये तुम्ही मराठीसुद्धा शिकू शकता. असं काही गरजेचं नाही की त्याला फक्त मराठी मिडियमच्या शाळा असल्या पाहिजेत. मराठी शाळेमध्ये इंग्लिशला प्राधान्य देणं गरजेचं आहे. आणि इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये मराठीचा जे आपण म्हणतो त्याला सुद्धा त्याचा दर्जा वाढवण्याची गरज आहे. हे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि दुसरं, काळाची आत्ता सध्या काय, तुम्ही आता पालकांशी बोलले ना, तर पालकांची इच्छा काय माहिती का, माझा पालक CBSE मध्ये शिकला पाहिजे, ICSE बोर्डच्या शाळेत शिकला पाहिजे. ही मागणी आहे ना. जर मागणी होतंय तर मागणी होत असेल तर हे सप्लाय करण्याची जबाबदारी सरकारची असते. सरकारी शाळांवरती जास्त भर दिलेला आहे. हां, हां, बरोबर आहे. तेच सांगायचं. ह्या आम्हाला हे मॉडेल समजलेलं आहे की पालकांची गरज काय आहे, पालकांचा खर्च कशात जातोय. पालकांचा जेवढा पालक जर 1 लाख रुपये वर्षाला कमवत असेल ना, तर पालक सध्या 60,000 70,000 फक्त शालेय शिक्षणाला खर्च करतोय. ही सरकारची जबाबदारी आहे ते कमी खर्चामध्ये शालेय शिक्षण प्रोव्हाइड करण्याची. खर्च आणि आता जे नोकरीचं हो, सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इन्क्लुडेड. सारांश असा आहे की इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. ती इच्छाशक्ती आपल्याला या सरकारमध्ये किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांमध्ये ती आपल्याला बघायला भेटत नाही. यांची इच्छाशक्ती फक्त ह्या आमदार, खासदार, नगरसेवकांच्या. महानगरपालिकेच्या पिंपरी चिंचवडच्या किती शाळा असं फिरलेल्या आहेत? आमची बऱ्यापैकी, मी तुम्हाला तेच सांगतो. आम्ही आता काय मी सांगतो तुम्हाला बेसिक. काही ठिकाणी तर कम्प्युटर्स वगैरे दिलेले आहेत पण धूळ खात राहिलेले आहेत. काहींना तर लॅब दिलेली आहे, ती फक्त जर आपण गेलो तर हो चालवतो म्हणून असं सांगतात, पण ती काय बरोबर नाहीये. तर रिअल मध्ये त्या मुलांना त्याप्रमाणे जरी शिक्षण देतात की नाही देतात किंवा कम्प्युटर्स वगैरे, त्याचा फायदा त्यांचा उल्लेख होतो की नाही हे तुम्ही पाहिलंय का? हो, 100%. आमच्या आम आदमी पार्टीच्या अनेक सदस्यांनी या सर्व शाळेच्या, आपल्या महानगरपालिकेचं सर्वेक्षण आमचं झालेलं आहे. आम्ही मागच्या काही वर्षांपूर्वीच सेफ्टी मेजर्स काय घ्यायचे ह्याच्यासाठी पालिकेच्या आयुक्तांना पत्र दिलं होतं. दुसरी महत्त्वाची, अनेक शाळेंच्या तुम्ही शाळेमध्ये गेलं ना तर टॉयलेट इतक्या गलिच्छ प्रकारे ते मेंटेन केले जाते. तिसरं, शाळेत शिक्षक त्या प्रकारे रेग्युलर शिक्षक येतच नाहीत. म्हणजे मुलं येऊन बसतात पण शाळेचे शिक्षक आपल्याला बघायला भेटत नाही. आता आपल्या ह्या महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेमध्ये ग्राउंड आहेत,
पण त्या ग्राउंडचा वापर कोण करतंय? अक्षरशः दुसऱ्या ॲक्टिव्हिटी करायला या ग्राउंडचा वापर केला जातो. त्याच ग्राउंडवरती आपल्या महानगरपालिकेची जी मुलं शिकत आहेत त्यांना स्पोर्ट्समध्ये प्राधान्य देण्याचं काम केलं जातं का? तर नाही केलं जात आहे. ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. पटसंख्या घटत चाललेली आहे, शिक्षणावरती भर नाही आहे, शिक्षक व्यवस्थितरित्या शिकवत नाही आहेत. आता ते पालिकेचे शाळेत शिकणारे विद्यार्थी कोण आहेत? आपण बघू बऱ्यापैकी वस्त्यांमधले विद्यार्थी शिकायला जातात. मग आपल्यासारखे सामान्य नागरिक का नाही तिथं शाळेत टाकत? कारण तिथला शिक्षणाचा दर्जा हा घटत चाललेला आहे. म्हणून आपलीसुद्धा इच्छा होत नाही की पालिकेच्या शाळेत मुलाला टाकावी. मग हे सगळे बदल आता होणं गरजेचं आहे आणि त्याचा सर्वे आमचं झालेला आहे. बरं, ट्रॅव्हलिंगचा जो विषय आहे, मला हे माहिती आहे, ट्रॅव्हलिंगचा विषय आपण इतर इंग्लिश मीडियम वगैरे ज्या इतर शाळा आहेत ट्रान्सपोर्टेशनचा होतो, पण आपल्या महानगरपालिकांना ती नाहीये. नाही आहेत ना, असं नाही आहे. पालिकेच्या PMPLच्या बसेस आहेत, पण त्यांची अवस्था एवढी चांगली नाही. त्याच्यात सुधारणा होणं गरजेचं आहे. मी असं म्हणणार नाही की येण्या जाण्यासाठी बसेस वगैरे सुविधा नाही का? आहे, मी त्याच्यात पालिकेची सहमत आहे. पण त्यांच्यात 100% बदल होणं गरजेचं आहे. ते काय वेळेत येत नाही. येण्या जाण्याची सेफ्टी प्रिकॉशनरी मेजर्स जे घ्यायला पाहिजेत ते कुठल्याही प्रकारचे आपल्याला बघायला भेटत नाही त्याच्यामध्ये. मी असं काय आपल्या महानगरपालिकेत बदल घडवून आत्ता सध्या आणू शकतात? आपण केजरीवालचा जो वसाव घेतलेला आहे शिक्षणाचा, आमचं एवढं आलं लक्षात करणार आहे, तर आमचं एवढंच म्हणणं आहे, ज्या आता 3-4 भेटी या इथं नागरिकांच्या करदात्याच्या पैशाने तुम्ही दिल्ली भेट शैक्षणिक दौरा करून आलेत ना, जे तेवढं जरी शिकून आलेत ना, ते सुद्धा पालिकेने केलं तरी खूप होईल मला असं वाटतं. आणि 100% आम्ही सत्तेत येऊ तर आम्ही बदल हे करणारच. जो दिल्लीमध्ये शाळेमध्ये जो मुलागर बदल झालेला आहे, पंजाबमध्ये झालेला आहे, तो आम्ही 100% इथं करणार. तर हे होते अरविंद केजरीवालचे, आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवडमध्ये चेतन बेंद्रे साहेब. त्यांनी आता जो जनसंवाद घेतला आणि त्यानंतर आपल्याशी जी मुलाखत केलेली आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटलेली आहेत आणि त्यांनी शिक्षणाबाबत जे अरविंद केजरीवालनी साहेबांनी इथं पण करावं असं त्यांची इच्छा आहे. तर आपण सविस्तर जे पालकांचे जे प्रश्न आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने मांडलेल्या आहेत, आपला अनुभवसुद्धा सांगितलेला आहे, पाहूया ह्या व्हिडिओमध्ये. काहीतरी चुकेल माझं तर प्लीज थोडंसं समजून घ्या. तर चैतन्यनी जसं माझं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, तर मी माझं पूर्ण एंटायर करिअर जे शिक्षणमध्ये आहे ते 35 इयर्स प्लस आहे. तर बरेच काही ह्या जर्नीमध्ये आम्ही बरेच काही प्रॉब्लेम्स बघितलेला आहे. म्हणजे ह्या बाजूला बसले तर आमचेही प्रॉब्लेम्स आहेत, त्या बाजूला पालक म्हणून बसलेत तरी पालकांचे खूप प्रॉब्लेम्स आहेत, मॅनेजमेंटचे आपले प्रॉब्लेम्स असतात. पण आपण आज इथं का जमलेले आहोत? कारण ॲज पेरेंट्स तुमचे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि हे आम्हाला जाणवतं. पण कुठंतरी एक असं आपल्याला प्लॅटफॉर्म पाहिजे की जिथं आपण येऊन काहीतरी जे मनात आहे ते आपल्याला बोलायचं आहे. तर बरेच वेळा असं असतं की मला हा प्रॉब्लेम आहे, माझ्या मुलाचा हा प्रॉब्लेम आहे, शाळेमध्ये हा प्रॉब्लेम आहे, पण मी जाऊन सांगू तरी कुणाला? कोण आमचं ऐकणार आहे? आणि बरेच वेळा असं असतं की पालकांनी हे गृहीत धरलेलं आहे की मी जर का शाळेत गेली किंवा आम्ही काही बोललो तर ते आमच्या मुलांना टार्गेट करतात. बरोबर? एग्री? येस येस. कारण हे बरेच वेळा होते. पण आज इथं जे प्लॅटफॉर्म चेतन बेंद्रेंनी आपल्याला जे उपलब्ध करून दिलेलं आहे, आपण सगळ्यात पहिलं तर त्याचा आभार मानायला पाहिजे. कारण आपल्याला हा एक प्लॅटफॉर्म मिळाला जिथं आपण आपली मतं मांडणार आहोत. आणि जसं तुम्हाला सांगण्यात आलं की जे काही तुम्ही सांगणार आम्ही ते नोट डाऊन करणार, त्याच्यावर आम्ही स्टडी करणार, मग त्याच्यानंतर आपण काहीतरी त्याचं सोल्युशन्स काढूया. कारण बरेच वेळेला असं असतं की पालकांबद्दल कोणी काही बोलणार आहे, पण मी ॲज अ शिक्षक किंवा मुख्याध्यापिका म्हणून आम्हाला पण बरेच काही प्रॉब्लेम्स आढळतात पालकांमुळे. पण इथं मी आज ॲज अ शिक्षक किंवा मुख्याध्यापिका म्हणून नाही आहे, मी पण तुमच्यामधलीच आहे. फरक एवढाच आहे की मी तुमच्या समोर उभी आहे आणि तुम्ही तिथं बसले आहात. तर सगळ्यात पहिलं तर मला आता कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. तुम्हाला आता थोडक्यात अंदाज आलाच असेल की आपण इथं का जमलेले आहोत, म्हणजे का आलो आपण. तर मनात काहीही शंका न ठेवता जे काही तुमचे डाऊट्स असतील ते प्लीज आमच्या समोर मांडा.
कारण आपण सगळे एकच आहोत. आपण सगळेच एकमेकांना समजून घेऊया आणि त्याच्यावर काहीतरी सोल्युशन्स काढूया. तर जर का मला प्रोग्राम सुरू करायचा आहे, चेतन, कॅन वी स्टार्ट द प्रोग्राम नाउ ॲटलीस्ट विथ द फर्स्ट ॲक्टिव्हिटी और शुड वी वेट? ओके. इन द मीन टाइम राहू शकता मॅडम. आहेत केम्ब्रिज शाळा एका बाजूला या. सॉरी तुम्ही. त्यानंतर माजी शाळेय शिक्षण अधिकारी सन्माननीय RJ जाधव साहेब, मी यांना देखील विनंती करतो की आपण पुढे यायचे अभिवादनाच्या कार्यक्रमासाठी. तसेच शिवशक्ती पतपिढीचे संचालक अण्णा भोसले यांना देखील मी विनंती करतो, त्यांनी देखील व्यासपीठावरती यायचे. सीलम सरांना देखील मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती. सामाजिक कार्यकर्ते संजय साळुंके, आपल्याला देखील विनंती की आपण पुढे यायचंय. आज सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिनी, त्यांना अभिवादन करून आज आपण आपल्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. ज्यांनी सर्व महिलांसाठी शालेय शिक्षणाची सुरुवात ज्यांनी केली, त्यांना अभिवादन करण्यासाठी मी आपल्या सर्व सन्माननीय उपस्थितांना सर्वांना विनंती करतो की आपण सावित्रीबाईंच्या फुले मॅडम या ना पुढे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे खजिनदार ज्ञानेश्वर ननावरे साहेबांचे देखील स्वागत आहे. त्यांना मी देखील विनंती करते अभिवादनासाठी. रमानंद जाधव यांना देखील मी विनंती करतो पुढे. 2 मिनिटं फोटो काढ. अडचणी असतील, कदाचित असं होऊ शकतो की तुम्हाला बोलायची भीती वाटत असेल, अनेक जणांना माईकवर बोलायची भीती वाटते, तर शक्यतो आपण प्रयत्न करा की त्याच्यावर जे काही आपलं म्हणणं असेल, नाव आणि शाळा, म्हणजे आम्हाला समजेल त्यासाठी. हे काही आम्ही शाळेत जाऊन डिस्ट्रीब्यूट नाही करणार आहे. आणि प्रत्येका ती नोंदणी करून घ्यायची. जे जे पालक आलेले आहेत ते प्रत्येकाने स्वप्नील जेवढे असतील आमचे पक्षाचे पक्ष, आणि नसेल लिहायचं तर दुसऱ्याला द्या मग, असं काय. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. मी आता पुढे अरुणा मॅडम कंटिन्यू करतील. तुम्ही जरा वेळ घेऊन विचार करून पण लिहू शकता. घाई गडबड नाहीये, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. तर विचार करा की तुम्हाला एक्झॅक्टली काय बोलायचं आहे, तुमचं काय प्रॉब्लेम आहे. जे काही असेल ते व्यवस्थित लिहा त्या कागदावर, आणि तुमचं नाव. आता जे चेंजेस आलेत एज्युकेशन सिस्टममध्ये, किंवा हल्ली तुम्हाला असं काय वाटते की हे जे आहे ते बरोबर आहे, हे जे आहे ते बरोबर नाही आहे, तर कोण पालक उभं राहून सांगणार आहे? विषय असा आहे की 10 पालकांनी व्यक्त व्हायचंय. व्यक्त म्हणजे खूप सिंपल मध्ये आहे, म्हणजे जास्ती तुम्हाला डिस्क्राईब नाही करायचंय, म्हणजे ते काय निबंध आपल्याला नाही लिहायचंय. मी उदाहरण देईन, सांगतो मी तुम्हाला की तुमचा एखादा तुम्हाला विषय असेल की आमची शाळेत बसची फी खूप जास्ती घेतली जाते, एवढंच बोलायचंय. चांगलं काय असेल
आमच्या शाळेत ही शिक्षिका आहे ती खूप चांगलं शिकवते, उदाहरण म्हणून सांगितलं, किंवा आमच्या शाळेची फी खूप कमी आहे, आमच्या शाळेला ग्राउंड आहे, वाईट हे पण असू शकतो आमच्या शाळेत ग्राउंड नाहीये, उदाहरण सांगतो मी. तर असे 10 पालक आपण निवडूयात. जर तुम्ही हात नाही माझी मुलगी एस बी पाटील स्कूल तिथे एस बी पाटील स्कूलमध्ये युनिफॉर्म त्यांच्याच वेंडरकडे घ्या आणि बुक्स पण त्यांच्या वेंडरकडनं घ्या असा फोर्स केला जातो. बुक्सचं तर ठीक आहे, पण जे युनिफॉर्मची क्वालिटी कपड्याची ती अक्षरशः लो क्वालिटीची असते आणि त्याचे रेट 3 पट जास्त असतात. तर हे स्कूलने कुठेतरी थांबवलं पाहिजे. ते फोर्सफुली केलं जातं की आमच्या वेंडरकडनंच आमचे युनिफॉर्म आणि बुक्स घेतले जावे, हे मला पटत नाही. पुढे तर आपण नंतर येणारे एज्युकेशन सिस्टम बद्दल तुम्हाला काय वाटते? आपण इथं एक एक शाळेबद्दल नाही बोलणार आहे की त्या शाळामध्ये काय आहे आणि काय नाही, ते नंतरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये घेऊ आपण. पण एक पॉझिटिव्ह पॉईंट आणि एक नेगेटिव्ह पॉईंट, जसं एक्झामिनेशन सिस्टम आहे किंवा हे जे बोर्ड एक्झामचे जी प्रथा चालू आहे ते कसं व्हायला पाहिजे, त्यात काही चेंजेस पाहिजे का? तर तुम्हाला कसं वाटते? म्हणजे सिलेबस वास्ट आहे, एक अगदी 3 वर्षाच्या मुलाला 5 वर्षाच्या मुलाला खूप म्हणजे वास्ट पोर्शन असतं. एज्युकेशन सिस्टमबद्दल बोलायचं झालं तर आता जे चेंजेस आलेला आहे, पहिला चेंजेस RTIच्या संदर्भात बोलतो मी. त्यांनी जो संदर्भ दिलेला आहे की विना अनुदानित आणि अनुदानित शाळेचं जे महत्त्वाचं डिस्कशन आलेलं आहे, त्यातला एक मेन महत्त्वाचा पॉईंट म्हणजे यांनी विना अनुदानित शाळेसाठी जर 1 किलोमीटर 3 किलोमीटरच्या आतमध्ये ॲडमिशन देण्यास प्राधान्य दिलेलं आहे. तर ते योग्य आहे असं एका उद्देशाने म्हणता येईल. पण ज्या डायरेक्शननी प्रायव्हेट शाळेला सुविधा आणि त्या सगळ्या अवेलेबल असतात, त्या जर गव्हर्मेंट अनुदानित शाळेला जर झाल्या तर ही संकल्पना चांगल्याने चालू शकते. मला एक पालक म्हणून मुद्दा मांडायचा आहे की याच्यामध्ये शाळेंना आपण जी परमिशन देतो आपण स्टेट गव्हर्नमेंट नाही का, त्याच्यामध्ये बेसिक जे ॲम्युनिटीज पाहिजे, ग्राउंड पाहिजे, बाकी नाही का जवळपास जागा पाहिजे, मेन रस्ता पाहिजे, असं काही ग्राउंड हे मूलभूत गरज आहे. पण बरेच अशा शाळेत पिंपरी चिंचवडमध्ये तिथं ग्राउंडच नाही आहे, तरी परमिशन कशी दिली? भले ते विना अनुदानित असेल पण त्यांना परमिशन देता कशी तुम्ही? कारण बेसिक गोष्टच पुरू शकत नाही ना ती शाळा. मला जी शिक्षण प्रणाली आत्ता जशी चालू आहे त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. तर मला असं वाटतं की ज्यावेळेस आमची शाळा झाली त्यावेळेस आम्ही फक्त शाळेतच अभ्यास करायचं, घरी अभ्यास असा मोठा लोड नव्हता. पण आत्ता मुलांना 7 तास शाळेत 6-7 तास तो स्टुडंट असतो आणि तरीही तिथं अभ्यास करून त्याला घरी एवढा अभ्यास दिला जातो की त्याला तो वजन वाटतंय आता. तर मला असं वाटतंय की शाळा जे शिकवायची मेथड आहे ती फक्त शाळेतच असली पाहिजे 7 तासामध्ये. नंतर मुलगा फ्री असला पाहिजे, त्याला जो अकॅडमिक सोडून बाकी गोष्टी करता आल्या पाहिजेत असं मला वाटतं. पास केलं जातं हे पण मला कुठेतरी खटकतंय. माझी मुलगी न्यू पुणे पब्लिक स्कूलला आहे. मला असं वाटते की अभ्यासक्रम आहे खूप इम्पॉर्टंट आहे, मात्र मुलांना वेळच नाही आहे त्यामधून आणि त्यांना समजतंय की नाही समजत हे कुठल्या टीचरला काही लेणं देणं नाही आहे, फक्त शिकवायचं, आपलं पोर्शन कंप्लीट करायचं, एवढंच शाळांना ठरवलेलं आहे. मुझे बस एजुकेशन सिस्टम के बारे में इतना ही बोलना है कि जो बच्चे जिनके पेरेंट्स एजुकेटेड है वो घर पे स्टडी कर सकते हैं, पेरेंट्स भी समझ सकते हैं कि उनको क्या प्रॉब्लम है. लेकिन जिसके पेरेंट्स एजुकेटेड नहीं उनका क्या? अगर बच्चे स्कूल में स्टडी करते हैं और उनको कोई चीज़ नहीं समझ में आती तो टीचर को उनको एक्स्ट्रा क्लास कंडक्ट करनी चाहिए और उनको उस बारे में क्लियर करना चाहिए कि ये टॉपिक क्या है. आजकल अगर बच्चों को कुछ नहीं समझता तो यूट्यूब और अलग अलग तरह की क्लासेस को प्रेफर करने की कोशिश करते हैं, जिसमें पेरेंट्स के पैसे ट्यूशन से ज़्यादा उनको देने पड़ते हैं. तो मुझे ऐसा लगता है कि अगर किसी बच्चे को कोई चीज़ नहीं समझ रही है तो टीचर लोगों ने एक मंथली मीटिंग रखनी चाहिए और जिसमें बोलना चाहिए कि आप लोगों को क्या परेशानी है या आपके बच्चे को किस सब्जेक्ट में प्रॉब्लम है.
तो वो बच्चे की क्लास कंडक्ट करके एटलीस्ट उसे क्लियर तो करेंगे। अगर ऐसा नहीं करते तो पेरेंट्स का पैसा देके और बच्चों का 6-6, 7-7 घंटा स्कूल में स्टडी करके मुझे नहीं लगता कि कोई फ़ायदा है। तो मेरे अकॉर्डिंगली एजुकेशन सिस्टम में ही सबसे बड़ा चेंज आना चाहिए हर स्कूल को, चाहे वो सीबीएसई बोर्ड हो, एसएससी या नॉर्मल एक सरकारी स्कूल हो। अगर बच्चा मैथ, साइंस, हिस्ट्री कोई भी सब्जेक्ट में वीक है तो पेरेंट्स की एक मीटिंग करके, बच्चे की एक मीटिंग करके उनको एक्स्ट्रा क्लास के लिए फोर्स करना चाहिए और पेरेंट्स ने भी टीचर से डिस्कशन करके उसे क्लियर करना चाहिए, ताकि बच्चे की जो पहली बेसिक है वो नहीं क्लियर होगा तो वो 10th में जाने तक उसकी जो भी प्रॉब्लम्स है वो बढ़ती जाएंगी, मेरे हिसाब से तो कहीं कम नहीं होगी। तो टीचर्स को, प्रिंसिपल को और सारे स्कूल को ये डिसीजन लेना चाहिए कि हम एक मीटिंग अटेंड करें हर मंथली और पेरेंट्स से डिस्कशन करके एक एक्स्ट्रा क्लास कंडक्ट किया जाए हर बच्चे के लिए, ताकि वो क्लास वाइज क्लियर होता जाए और बच्चा 10th तक जाने तक सारे जो चीज़ें उसे पता होनी चाहिए जो आजकल जनरल नॉलेज में बच्चे नहीं जानते। अगर कोई गेम रिलेटेड पूछो तो बच्चे सब आंसर दे देंगे, कोई पिक्चर रिलेटेड पूछो सारे आंसर दे देंगे, लेकिन अगर बच्चे को कोई स्टडी, साइंस, मैथ रिलेटेड कोई फॉर्मूला पूछो तो बच्चा एकदम ब्लैंक हो जाता है। तो मुझे ऐसा लगता है कि सबसे पहले तो सारे स्कूलों ने इस बात का ध्यान देना चाहिए कि पेरेंट्स स्कूल भेजते ही क्यों है। अगर वो क्लियर नहीं होगा तो आगे चल के उनको बहुत सारे स्कोप जो है वो पीछे चले जाएंगे, वो अपने इंटरेस्ट को आगे नहीं बढ़ा पाएंगे। तो सबसे पहले स्कूल ने, सिस्टम ने ये चेंज करना चाहिए। थँक यू। एवढं दप्तरांचं पुस्तक पुढं जवळ घ्या माईक. झालं की ते असं वाकून चालतात. कोणत्या शाळेत असो, जिल्हा परिषदमध्ये असो का सेमी इंग्लिश मीडियम कोणत्याही, त्याच्यामध्ये ओझं एवढं होते की त्यांना घरी आल्यानंतर एवढं थकून जातात की ते दुसरी ॲक्टिव्हिटीज करायला सुद्धा ते दादा म्हणून गपची बसतात किंवा झोपी जातात. हे एवढं बदललं पाहिजे. तर एवढ्या जमलेल्या विषय आता चाललेला की भारतीय शिक्षण व्यवस्था, मग ती पिंपरी चिंचवडची असो किंवा संपूर्ण देशातली असो, पण फक्त महाराष्ट्रापुरता विचार करायचा असेल तर आजची शिक्षण व्यवस्था ही फक्त मुलांना टक्केवारीकडे कसं ओढलं जाईल याकडे लक्ष देणारी आहे. तुमचा विद्यार्थी जर अत्यंत हुशार असेल तर शाळा त्याला पुढे खेचते, परंतु तो मुलगा जर 40-50% असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करते. वस्तुतः शाळेने जी मुलं शेकडेवारीमध्ये कमी असतात त्यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांना पुढे घेतलं गेलं पाहिजे. त्यांचा बुद्ध्यांक कसा वाढेल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि तो लक्ष दिला जात नाही, कारण प्रत्येकाचा बुद्ध्यांक हा सारखा नसतो. जर आपल्या शेजारचा मुलगा तो 5वीचा आहे तो जर 90% मिळत असेल तर त्याच्या शेजारचा मुलगा तो जर 65% मिळत असेल तर तो बुद्ध्यांकाचा परिणाम आहे. एका शाळेतले विद्यार्थी परंतु टक्केवारीमध्ये फरक, तर त्यावेळेस त्या शाळेने ज्याचे टक्के कमी आहेत, कदाचित इथं जुने जाणते काही लोक आहेत जे माझ्या वयाचे आहेत, त्यांना माहिती असेल किंवा मॅडमला सुद्धा माहिती असेल की पूर्वी ज्याला घटक चाचणीमध्ये किंवा 3माही 6माहीमध्ये वगैरे मार्क कमी पडतात त्या विद्यार्थ्याला बेसिकली लक्ष दिलं जायचं की पुढच्या वेळेस त्याची जास्तीत जास्त प्रगती कशी होईल. या पद्धतीचं शिक्षण आता अपेक्षित आहे. फक्त टक्केवारी पाहू नका. टक्केवारीमध्ये मुलांमध्ये नैराश्य येतं की माझा बरोबरचा मुलगा 90% मिळवतो, मी 65% मिळवतो. त्या मुलामध्ये नैराश्य आल्यानंतर मग 10वीमध्ये त्याला कमी मार्क पडले, तो फेल झालं, तर मुलं मग कळत नकळत आत्महत्याकडे सारखं आज त्यांचा ओढा जातो की आपण आपल्या आईबापांना काय तोंड दाखवायचं. त्यामुळं ही जबाबदारी पालकांची आहे की मुलगा अभ्यास करतो की नाही, परंतु जास्त जबाबदारी ती त्या शाळेची आहे की त्या शाळेने त्या मुलाचा बुद्ध्यांक कसा वाढत जाईल त्या दृष्टीने प्रयत्न केला गेला पाहिजे, एवढंच मला वाटतं. आणि त्याचबरोबर आता एक प्रश्न उपस्थित केला की शाळेला ग्राउंड, अजून त्यांनी प्रश्न उपस्थित केला की त्याला अकॅडमिक काही करता येत नाही. वस्तुस्थिती आहे, मुलगा जर सकाळी 7ला जाऊन दुपारी 2ला घरी आल्यानंतर तो 2-3 तास थोडा आराम केला की परत त्याच्यावरती अभ्यासाला ओझं असतं की संध्याकाळी तो क्लासला जातो. त्याला अकॅडमिक शिक्षण किंवा त्याला क्रीडा क्षेत्राचं ज्ञान कधी मिळणार. एखाद्या क्षेत्राची त्याला आवड असेल तर त्या क्षेत्रामध्ये तो मुलगा पुढं कसा जाणार. कारण आज असंख्य खेळ आहेत, फक्त क्रिकेट नाही आहे. आज बघितलं, आज वाईट वाटलं मला पेपरमध्ये बघितल्यानंतर कसोटीमध्ये 45 लाख रुपये, एक वर्षामध्ये 10 कसोटी खेळला की त्याला 45 लाख रुपये. फक्त क्रिकेटच का कबड्डी नाही आहे, खो खो नाही आहे, तुमचे टेबल टेनिस, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल हे खेळ नाही आहेत, सायकलिंग हा खेळ नाही आहे. शासनाने त्या खेळांकडे का दुर्लक्ष करावं. फक्त भारतीय क्रिकेट बोर्ड
क्रिकेटकडे लक्ष देत आहे, मग शासनाने इतर खेळाकडं आणि त्या शाळेने सुद्धा तसं लक्ष दिलं पाहिजे. काही शाळा निश्चितच क्रीडापटू घडवत आहेत. माझ्या माहितीनुसार अर्सुलासारख्या शाळा आहेत किंवा काही शाळा आहेत, मी आता सगळ्या शाळेची नावं घेत नाहीत, की ते खेळाडू घडवत आहेत. तसं प्रत्येक शाळेने कमीत कमी विद्यार्थी दत्तक घेतला पाहिजे की नाही, या खेळासाठी या विद्यार्थ्याला मी पुढं घडवीन, तर त्या शिक्षण व्यवस्थेला अर्थ आहे. नाही तर या शिक्षण व्यवस्थेला आजचा काही अर्थ नाही आहे. नुकतंच मला कळलं की माझा एक भाचा आता कॅनडामध्ये गेला आहे, गेल्या मार्चमध्ये गेल्यानंतर जूनमध्ये त्याच्या मुलाला त्याला प्रवेश मिळाला. तर सगळ्याला सांगितलं, आश्चर्य वाटेल, कॅनडामध्ये त्या मुलाला प्रवेश घेताना 1 रुपयाचं सुद्धा डोनेशन भरले गेलं नाही. त्या मुलाला कुठल्या प्रकारची फी नाही. त्या शाळेने त्याचं 11वीपर्यंत शिक्षण मोफत दिलेलं आहे. जर कॅनडासारख्या प्रदेशामध्ये जर शिक्षण 11वीपर्यंत मोफत दिलं जातं, कुठलं डोनेशन नाही, कुठली फी नाही, तर ते शिक्षण भारतामध्ये का होत नाही? आपण कुठे कमी पडतोय? आपल्याकडे तितका महसूल जमा होतोय. आज गव्हर्नमेंट GST असेल, तुमच्या प्रत्येक प्रकारचे टॅक्स असेल, टॅक्स वसूल करते. तुम्ही अब्जावधी रुपयाचं तुम्ही संकल्प सादर करतायत, त्यामध्ये शिक्षणासाठी जर तुम्ही फक्त 4% देत असाल तर ते 10% का होत नाही, हा माझा मुख्य प्रश्न आहे तो शासनाला. धन्यवाद. थोडक्यात बोला. एक कार्यकर्ता आहे. मी ज्यावेळेस आकुर्डीच्या आजूबाजूला येता जाताना बघतोय, आपली मुलं शाळेतून येताना भयभीत असतात. रस्त्याने येता जाताना माळसकान चौकात बघा किती टवाळखोर लोक भांडणं करत असतात. आजूबाजूची मुलं किती तिथं कोयते खेळत असतात. त्या पद्धतीने शेजारची शाळा जर बघितली चेतन सर आपण, तिथे सुद्धा सुरक्षित नाही आहेत आपली मुलं. आपण मुलं सोडून देतो आणि ज्यावेळेस घ्यायला येतो तर मेन रस्त्यावर जी ट्रॅफिक असते ती ट्रॅफिककडे कुणाचंही लक्ष नसतं. शाळा ही फक्त पैसे कमवण्यासाठी मुलांचे ॲडमिशन घेतात, पण त्यांचं पूर्ण गरीब मुलं व्यवस्थित जातात की नाही ही पण जबाबदारी शाळेने घेतली पाहिजे असं मला वाटतं. ओके, तुम्हाला आता अंदाज आलाच असेल की परदेशी सरांनी पण काही मतं मांडलेत. आपण सगळे त्याला एग्री करतोय, पण कुठंतरी दरवेळेला समोरच्यांना दोष देण्याऐवजी आपण पण हे विचार करायला पाहिजे की मी कुठं चुकतोय का, माझी कुठं चूक होते का. ॲज अ शिक्षिका मी आता 1-2 मिनटं तुमच्याशी बोलणार आहे. ज्या काळात मी शिकवत होते, म्हणजे जेव्हा मी 18 वर्षाची झाली, 12वी पास नुसतं, आणि फायनान्शियल प्रॉब्लेममुळे मी जॉबला लागली ॲज अन असिस्टंट टीचर, आणि 2010 पर्यंत माझी पेमेंट नुसतं 4,600 होतं. तर तुम्ही विचार करा, 87 to 2010, आणि त्याच्यानंतर मी जे डिग्रीज केले त्याच्या पुढे माझं पेमेंटमध्ये वाढ झालेला आहे. पण अगोदरची पालक आणि मुलं पण कसे होते की मुलांना आम्ही मारलो, खूप मारलो, तरी पालक कधी कंप्लेंट घेऊन यायचे नाही. उलट पालक म्हणायचे धोके निकालो, मार्के निकालो, हम पूछने भी नहीं आएंगे. आणि त्याचंच आउटपुट आपण इथं बघतोय की जे मुलं त्या काळात कसे शिकलेत आणि आज इथं एक आहे आणि इथं एक आहे. माझ्या अंडरमध्येच शिकलेली मुलं आहेत, पण आता तो सीन नाहीये. एकतर ह्या मॅडमनी जे सांगितलेलं आहे की नो डिटेन्शन टिल 8th स्टँडर्ड, त्या मुलेला हा प्रॉब्लेम्स आहे. मग त्यावेळेलाच आपण आवाज उचलला पाहिजे होतं, पण त्यावेळेला पालकांना होतं जाऊ दे ना, 8वी पर्यंत पास झाला माझा मुलगा, 9वी मध्ये जातोय. पण आता जेव्हा डोक्यावरनं गेलं ना, तर तेव्हा आपल्याला जाणवतं की किती मोठा प्रॉब्लेम आहे. आपण एक छोटीशी वस्तू दुकानातनं खरेदी करून आणतो, थोडंसं त्यात प्रॉब्लेम असेल की लगेच दुकानदाराकडे जाऊन आपण भांडतो. एक दुधाची पाकिट घरात आली आणि ते नासटलेला असेल की तुरंत आपण त्यामध्ये कंप्लेंट टाकतो, आपले रिव्ह्यू टाकतात. मग एवढ्या जे प्रॉब्लेम्स आहेत पालकांना शाळेबद्दल, मग का आपण कधी आवाज उचलला नाही? कारण प्रत्येकाला असं वाटते की मी नाही त्यात, माझा मुलगा सेफ आहे. आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम हा
एज्युकेशनमध्येच नाही पण बरेच प्रॉब्लेम्समध्ये आपण आवाज उचलत नाही, म्हणून हा प्रॉब्लेम होते. तर हा जे प्लॅटफॉर्म आपल्याला आज मिळाला आहे, नक्की डेफिनेटली we are very lucky that we are able to put out our opinions and views on this platform, because this is the platform from where you will get some solutions. आपल्याला ह्याच्यामधनं बरेच काही सोल्युशन्स निघतील. तर एवढं मला थोडंसं जरासं आउट ऑफ द ट्रॅक गेले मी, पण थोडंसं असं वाटलं की थोडं माझा एक्सपिरियन्स मी शेअर करावा म्हणून. तर आता आपली दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, एक बॉक्स आम्ही घेऊन येणार आहे, त्याच्यामध्ये काही चिट्स आहेत. तर तुमच्याकडे घेऊन येणार आहे, तुम्हाला त्यातलं एक चिट उचलायचं आहे. जे ते चिटमध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला त्याच्याबद्दल बोलायचं आहे. अँड इट इज रिलेटेड टू एज्युकेशन ओनली. त्यांनी चिट नका उचलू. पालक 10 वेळा बोलत राहील, हे का नाही? जर मुद्दा कळला नाही तर सांगा, म्हणजे एक्सप्लेन करून करा. चालू कर ना माहिती. काय लिहिलंय? ये ना. तर तिकडे फिरवा. हॅलो, आता मला जो विषय आलेला आहे तो गणवेश बद्दल आहे, पण मला आहे तो गणवेश बद्दल आहे, पण याच्याबद्दल माझी म्हणजे काही कंप्लेंट नाही आहे. पण ॲक्च्युली येस हां, तर माझी मुलं जे आहेत ते विश्वरत्न इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आहेत. तिथे मला खूप वेळेस जाणवलं आणि मी एकट्यानेच फाईट पण केलं आहे, पण सोबत कोणी आलेलं नाही. आणि मग मला असं वाटलं की यार आपणच म्हणजे मुलांना परत तो त्रास द्यायला लागले. ज्या शाळेचा एरिया साधारणतः अर्ध्या गुंठ्याचा आहे, त्या ठिकाणी संचालक गाडी लावतो, लहान मुलाला जाती देखील येत नाही. किती त्रासदायक गोष्ट आहे. दुसरं, प्रत्येक वर्गामध्ये लहान लहान वर्गामध्ये LED बल्ब देखील नाही आहेत. मी कंप्लेंट केल्यानंतर माझ्या मुलाला ती मॅडम मारायला लागली. मी त्यांना एवढंच सांगितलं, लहान मुलं आहेत, अंधार का आहे, बल्ब का नाही. माझ्या घरचा बल्ब मी वर्गात लावला. प्लस एक छोटासा दरवाजा आहे, मुलांना बाहेर जाताना ते काढत नाहीत. लेकरं असं निघताना देखील त्यांना त्रास लागतात. ते असं का करावं, ते मला फार म्हणजे एकदम भयानक खंत वाटली. मी खूप बोललो, पण संचालक जे आहेत ते आमच्या गावातले आहेत. मग त्यांनी सांगितलं की बाबा तू एवढा हे नका घेऊ, बाकीचे लोक इथले बघतील राजकारणी. म्हटलं राजकारणाचा विषय नाही आहे, शैक्षणिक शाखेबद्दल मी बोलतोय म्हटलं तुम्हाला. आणि त्यांनी प्रत्येक वेळेस असं करतायत, कुठलीही गोष्ट कंपल्सरी, सहलीला जाणे कंपल्सरी कुठल्याही कागदात लिहिलेलं नाही आहे, पण ते म्हणतात कंपल्सरी. सहल चालली कुठे? लोणावळा. फीस किती? 1000 रुपये. कशाला, काय गरज आहे? एका बसमध्ये 150 लोक बसतात विद्यार्थी. किती पैसे झाले? बसवाला किती घेतो घेऊन 10,000 रुपये. बाकीचे पैसे चालले कुठं? अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर शिक्षण प्रणालीमध्ये जसं साहेबांनी म्हणले, धंदा हा एक सुरू झालेला आहे. तर शाळेने धंदा न समजता सगळ्या गोष्टी फोकस फक्त शिक्षणावरच केला पाहिजे, असं माझं इंडिव्हिज्युअल मत आहे. थँक्यू. प्रत्येक शाळेमध्ये ह्याच दुकानातून युनिफॉर्म घ्यायचा, आमच्याच शाळेतून घ्यायचा. एका शाळेमध्ये 3-3 युनिफॉर्म पण आहेत. त्या शाळेच्या युनिफॉर्मचे पैसे पण, जो 100 रुपयाची गोष्ट आहे ती 1,500-2,000 रुपयाला घ्याय. तर ह्या विषयावरती, स्कूल ड्रेसवरती, गणवेशावरती जर कुणाला बोलायचं असेल, विषयांतर करू नका, फक्त मुद्द्याला धरून बोला. शाळेच्या युनिफॉर्मवरतीच बोला. थांब, पुढचा नको घेऊ. युनिफॉर्मवरती कुणाला बोलायचंय का? आपण प्रयत्न काय करतोय की जास्तीत जास्त मुद्दे कव्हर झाले पाहिजेत. हा, दोघ त्यांना दे. ॲक्च्युली हा मुद्दा जो आहे ना 100% बरोबर आहे. त्यांनी शाळा बरेच खूप असा अनुभव आलेला आहे की शाळा इथंच युनिफॉर्म घ्या, तिथं स्वस्त भेटतो, तो असा भेटतो, आणि तिथे आहेच आहे. ते शाळेत सुद्धा बुटं पण शाळेतूनच घ्यायला लावतात. आता बुटं कुठून घ्यायची किंवा त्याची क्वालिटी काय असते हे आपण स्वतःचं बघू शकतो ना. ते तुम्ही जर रेट सांगणार आम्हाला, बाहेर 200 रुपयाची वस्तू जर 400 रुपये सांगणार असेल तर ते कसं काय बेअर करायचं. आणि मी स्वतः वैयक्तिक त्यांच्याशी तिथं जाऊन सुद्धा बोललोय की मला जर का शालेय वस्तू जर घ्यायची असतील तर माझ्या मी ऐपतीनुसार, कुणीही पालक जरी झाला तरी तो त्याच्या क्वालिटीनुसार घेऊ शकतो ना. तुम्हाला असं हे जबरदस्ती करण्याचं काहीच कारण नाही. ते आम्ही सर्वांसाठी एकच आणले आणि सर्वांना वह्या वगैरे सगळं आम्ही इक्वली दिसायला पाहिजे, सगळं व्यवस्थित छान दिसायला पाहिजे. अरे तुम्हाला छान दिसायला पाहिजे तर तुम्ही तुमच्या शिक्षणामध्ये काहीतरी करा ना. शिक्षणाचा विषय बाजूला राहतो, तुमचा गणवेश व्यवस्थित छान पाहिजे, तुमचे बुटं वगैरे सगळं छान पाहिजे, वह्या सगळ्या छान पाहिजे. पण ते वह्यामध्ये लिहिलंय का मुलांनी, त्याच्यावर तुम्ही कधी काय विचार केलाय का? हे लोक करत नाही. तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही जबरदस्ती करताय. ठीक आहे, तुम्हाला सगळं मुलं वगैरे सगळं एकदम व्यवस्थित दिसायला पाहिजे इथपर्यंत ठीक आहे,
पण ते व्यवस्थित सगळे मुलं त्यांना चांगले मार्क्स पडतात का, त्यांना आपण शिकवतो का, एक्स्ट्रा क्लासेस घेतो, त्यांना मुलं येतात का, आणि जर आले नाही तर तुम्ही काय करता. म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत अशा. थँक्यू. पहिलं बॅग भेटायची, त्यावर डीमार्ट लिहिलं असेल ना तर ती बॅग डीमार्ट विकू शकत नाही असं एक ग्राहकाने निर्णय दिला होता. त्यानंतर डीमार्टने डीमार्ट प्रिंट करणं बंद केलं. ओके, म्हणजे इथं बॅगेवर पण शाळेचं जाहिरात करते बॅग. म्हणजे तो मुलगा कुठं कुठं घरोघरी फिरतो, बाहेर फिरतो, तिथं शाळेची जाहिरात करतो. तर माझं काय मत आहे, जी शाळा जाहिरात करते बॅगवर नावावर लिहिती त्यांनी ती कमीत कमी फ्री तर द्यावी. कारण तुम्ही जाहिरात पण करून घेता, वरून पैसे पण घेता, हे कुठेतरी चुकीचं आहे. तुम्ही काहीतरी दोन्हीपैकी एक केलं पाहिजे. मग जाहिरात करायचं तर काहीतरी कॉम्पिटिशन म्हणून फ्री दिलं पाहिजे ते. हॅलो, दुसरी चिठ्ठी कुणाला घ्यायची आहे का? थांबा, बालपंडित साहेब तुम्ही झाली एकदा बोलले, दुसऱ्यांना संधी द्या. घ्या कुणीतरी. काय विषय? ट्युशन्स अँड कोचिंग क्लासेस हा. शिकवण्याची गरज आहे का? हा, तुम्हाला काय बोलायचं असेल त्या संदर्भात बोला, नाही तर इतर बोलतील काही. तुमचं जे आहे चांगलं वाईट तुम्हाला जे वाटतं त्याबद्दल बोला. जे एज्युकेटेड पॅरेंट्स आहेत त्यांच्यासाठी ट्युशनची गरज नाही लागत, पण जे पॅरेंट्स एज्युकेटेड नाही आहेत त्यांनी शिकवण्याची त्यांना गरज असतेच. कारण की स्कूल तेवढे प्रॉपर शिकून नाही घेत पोरांकडून, ते फक्त एक्सप्लेनेशन करतात. बाकीचे जे काय आहेत ते पॅरेंट्सच करून घ्यावं लागतं. थोडा विषय अजून याच्यात ऍडिशन करतो. आपण सर्वांनी बघितलं असेल, शाळेत सुद्धा मुलगा जातो, त्यानंतर अनेक 3-4 ट्युशन मध्ये देखील जातो. आपण बरेच वेळा हे देखील बघितलं असतं की शाळा आता बऱ्यापैकी नावाला झालेल्या आहेत आणि कोचिंग सेंटर सगळे शिक्षण द्यायला लागलेले आहेत. तर हा थोडक्यात हा विषय आहे. तर त्याच्याबद्दल जर कुणाला मत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी मत व्यक्त करा. हा, तुम्हीच नका बोलू. बरं घ्या, बोला. मला मुद्दा जेन्युइन बोलतो. सॉरी सगळ्यांचं बोलतो मी अगोदर. मला डबल बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. ॲक्च्युली काय माहिती आहे का, जे शाळेमध्ये शिक्षक आहेत, माझ्या निदर्शनात असं आलं आहे की शिक्षकच क्लास घेतात बाहेर. तर ही फार मोठी चूक आहे, मला तरी असं वाटतंय. ते क्लासमध्ये काही म्हणजे शाळेत काही शिकवत नाही आणि बाहेर गेले आणि ती जबरदस्ती, हा इथं चांगला क्लास आहे, तिथं तुम्ही आमचा क्लास आहे, तुम्ही तिथं या, नाही आलं तर मग असं थोडंसं टॉर्चर करायचं. बरं, शाळेचा अभ्यास, शाळेतला अभ्यास आहे, हा मी तुला क्लासमध्ये करतो, म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला ते क्लास पण चालू करायचा आणि शाळा पण तुम्हाला हे करायची. तर ते नाही होणार. मी ॲक्च्युली बोललेलं आहे, मी आता शाळेचं नाव नाही घेत, मी तिथं सुद्धा हेच बोललेलं आहे. तर तुम्ही हे न करता तुमचं काम काय आहे, शाळेच्या वेळामध्ये पहिलं शाळा तर शिकवा, तुम्ही अगोदर शाळेमध्ये तर शिकवा, नंतर क्लासचा काय विषय असेल ते. त्याच्यावर त्यांनी बॅन सुद्धा आणलेलं आहे. माझ्या बोलण्यावरनं शाळेनं त्यांना, त्या शिक्षकांना प्रत्यक्ष अशी ताकीद बऱ्याच काही गोष्टी आहेत. थँक्यू. अजून बोला. ज्या ऍक्टिव्हिटी आमच्या काळामध्ये आम्ही बाहेर अशा ऍक्टिव्हिटी असतात, तर याच्यामध्ये असं काय होतं की म्हणजे ते मुलांना शाळेत शिकवावं लागते, ते बाहेर मुलं स्वतः खेळतात त्या गोष्टी. ते शाळेत काय ऍक्टिव्हिटी नावाने शिकवलं जातं? आज मुलांना त्या येत नाहीत म्हणून शिकवलं जातं का फक्त एक ऍक्टिव्हिटी नाव द्यायचं म्हणून शिकवलं जातं? काय असेल असं प्रश्न नका करू. असं काय असेल? माईक द्या, 2 मिनिटात चिठ्ठी उचलली. स्कूल टायमिंग हा त्यांनी ठरवलंय सकाळी 8:30 ते 3. 8:15ला जर मुलगा पोहोचला नाही तर गेट बंद होणार, हे असं हे करतात. आणि जर का 5 सेकंद गाडी गेटच्या बाहेर उभी आहे तरी पण गेट बंद करतात. 8ला म्हणजे 8ला आतमध्ये पाहिजे. आणि 3 वाजतापर्यंत करतात काय, पोरांना फक्त वेळ देतात जेवणासाठी. खेळणं हा प्रकार नाही आहे तिथे, फक्त आणि फक्त अभ्यास. अभ्यासात काय शिकतात आहेत पोरं ह्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. फक्त अभ्यास करतात आहेत, टीचर त्यांचं पोर्शन कंप्लीट करतात आहेत, बस. आता गेट का बंद होतंय, मी तुम्हाला काही उदाहरणं सांगणार आहे की जे एक्सपिरियन्स केलेलं आहे आम्ही. गेट बंद म्हणजे सगळ्यात पहिलं तर डिसिप्लिन आलं त्याच्यामध्ये. आणि जोपर्यंत आपल्या मुलांमध्ये डिसिप्लिन नाहीये ते पुढं कसं होणार, काय होणार? कारण एक सेकंदाची पण किंमत आहे. आज जर का मला डिसिप्लिनवर किंवा टाईम मॅनेजमेंटवर 9वी 10वी 11वी 12वी मुलांना समजावं लागतं, तर मी त्यांना हा उदाहरण देते की 1 मिनटं त्या पेशंटला हॉस्पिटल जाण्यात उशीर झालं तर 1 मिनिटामध्ये तो माणूस गेला.
1 सेकंडमध्ये त्या माणसाला ब्लड डोनेट करण्यात नाही आलं तर तो माणूस गेला. 1 मिनिट जर तो माणूस काहीतरी प्रॉब्लेम आला, जर का तो कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला नाही पोचला तर त्याची इंटरव्ह्यू रद्द करण्यात येते. असे बरेच काही एक्झाम्पल्स आहेत. मग शाळा इथं काय करते की मुलांना लहानपणापासूनच ते डिसिप्लिन लावायचं. कारण बरेच वेळेला जेव्हा पालकांना आम्ही विचारता, अहो मॅडम तुम्ही का उशीर झालं, गेट बंद झालं, नाही हो गाडी बंद झाली, गाडी चालूच होत नव्हती, जरा रस्त्यावरनं आज गॅसच बंद झालं. ही खरोखरं उदाहरणं मी तुम्हाला सांगतेय जे आम्ही अनुभवतोय आणि अनुभवलो आहेत की गॅस संपला. आता हा विषय आहे का मुलाला उशिरा पोचवायचं? गॅस संपला, तुम्हाला माहिती नाहीये, सकाळी तुम्ही अहो मीच उशिरा उठले आज, आई ह्या पण म्हणतात मीच उशिरा उठले आज, थंडी जास्त आहे ना, मग झोप उघडलीच नाहीये, मग रात्री उशीर झालो कारण पिक्चरला गेलो होतो. आता ह्या कारणामुळे शाळेंनी ते निर्णय घेतले आहे की डिसिप्लिन, गेट बंद होणं म्हणजे, आणि अक्षरशः आहे ना मुलं पालकांना सांगतात मम्मी मुझे लेट हो गया है जल्दी करो, मम्मी मुझे लेट हो गया है जल्दी करो. म्हणजे तो 3-3.5 वर्षाचा मुलगा आपल्या आईला शिकवतोय. आणि आई का उशीर झाली? कारण आई रस्त्यावर वडापाव घेण्यात बिझी होते, कारण डबा दिलं नाही मुलाला, पोळी भाजी नाही दिली, मग ते दिलं वडापाव. मग ह्या बरेच काही गोष्टी आहेत. आणि डिसिप्लिन पेरेंट्स, ॲज पेरेंट्स मला पण तुम्हाला इथं सांगायचं आहे की जोपर्यंत डिसिप्लिन आपल्यामध्ये नाही आहे, आपल्या मुलांमध्ये कशी डिसिप्लिन येणार आहे? तुम्ही उशिरा पोचला तर मुलाला ती सवय लागती आहे. हां, जेन्युन केस आहे, जेन्युन केस, तर शाळेने ती विचार करायला पाहिजे. माझा मुलगा उर्सुलामध्ये होता, पण असंच आहे की गेट त्यांची बंद म्हणजे बंद. त्यांचं एवढं स्ट्रिक्ट आहे की मुलगा जर का रिक्षामध्ये डबा विसरला असेल, ती डबा त्याला परत देण्यात आली. आणि माझा मुलगा ह्याचं उदाहरण आहे की दुपारी 2:15 वाजता तो जेव्हा बाहेर लाईनमध्ये येत होता, पहिलीत होता, तेव्हा सिस्टरनी त्याला डबा दिला आणि म्हटलं ह्याच्या पुढे यू आर नॉट गोइंग टू फॉरगेट युअर टिफिन. म्हणजे पूर्ण दिवस माझा मुलगा उपाशी होता. 7 वाजता तो घराबाहेर पडतो कारण रिक्षा येते आहे. म्हणजे त्या लोकांना फिलिंग्स नाही. आपण ह्या बाजूला ॲज आई म्हणून मी विचार करणारे, आजही मला त्या गोष्टीचं त्रास होते. आज त्याचं लग्न झालेलं आहे पण तरी त्रास होते, अरे इतना भी कोई स्ट्रिक्ट हो सकता है क्या? पण हो, पण माझा मुलगा काय म्हणतो माहित आहे का, मम्मी वो लोग स्ट्रिक्ट थे इसलिए तो हम डिसिप्लिन्ड है. हे अशी त्या कालची मुलं असं बोलतात ते. कारण डिसिप्लिन हे होणं खूप गरजेचं आहे. आईला कळलं पाहिजे की मी सकाळी लवकर उठायला पाहिजे, वेळेवर करायला पाहिजे, वेळेवर आवरायला पाहिजे. आणि मग शाळेत का धडपडत आपल्या मुलांना न्यायचं आपण, ते पण टेन्शनमध्ये असतात ना. आज बोर्डाच्या परीक्षामध्ये आम्ही बघतो अक्षरशः 11:45 मुलं पोचतात आणि नुसतं घामाघूम, आणि मग त्यांना आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण ब्लँक असतात ते मुलं. कारण वेळेचं महत्त्व नाहीये. वेळेचं महत्त्व होणं हे खूप गरजेचं आहे. यस मॅडम, तुम्हाला काहीतरी बोल. यस मॅम, माझे मुलं 2 वेगवेगळ्या शाळेत आहेत आणि मी मॅडमांशी पूर्णतः सहमत आहे ह्या गोष्टीसाठी. एकाच्या 8:15ला गेट बंद होतं, तो खूप डिसिप्लिन्ड आहे, आणि एकाचं नाही, 8:40ला गेलं तरी चालतं. ती ॲक्च्युली ती लहान आहे ठीक आहे, पण नाही, जेव्हा लहानपणापासून हे रुजवल्या जातं ना तेव्हा त्यांना मोठ्यापणी ह्या गोष्टीचं महत्त्व असतं ते. त्यामुळे मी पॅरेंट आहे ठीक आहे, पण मी शाळेच्या ह्या बाबतीने खूप सहमत आहे की डिसिप्लिन ही राहिलीच पाहिजे शाळेमध्ये. तर मोठा होऊन कारण आपल्याला खूप प्रॉब्लेम्सला सामोरे जायचं असतं, त्यामुळे हा पॉईंट बरोबर आहे शाळेचा. थँक्यू. दुसरी चिठ्ठी घे. त्यांना सांगायला घे ताई, उचलाय. तुम्हाला बोलायचं नका बोलू, एक चिठ्ठी उचला फक्त. कायमस्वरूपी शिक्षक नेमणूक नसते, शिक्षकांची वारंवार बदल. तुम्ही विषय आला लक्षात? मी विषय थोडक्यात सांगतो, त्यांना विषय आलाय की आता मी माझ्या वेळेस एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुम्हाला बोलायला सोपं पडेल. आमच्या वेळेस पहिलीचा जो शिक्षक होता ना तोच 10वी पर्यंत आम्हाला तो शिक्षक होता.
म्हणजे सगळ्यांना कदाचित ते जाणवलं असेल. आता मी जे बघतोय म्हणजे तुमचंच नाही, बाकीचे नॉन आरटीच्या पालकांसंदर्भात पण मी जे बघतोय ना, की पहिलीला एक दुसरीच टीचर आहे, दुसरीला दुसरीच आहे, इव्हन पहिलीलाच 2 टीचर आहेत, 6 महिन्यांनी ती पण बदलती पहिल्या सेमिस्टर नंतर. हा एक महत्वाचा विषय आहे. तर ह्याच्याबद्दल तुमचं काही मत असेल पालकांचं तर तो तुम्ही व्यक्त करू शकता. म्हणजे शिक्षक चेंज झाले तर मुलांना त्यांचं बॉन्डिंग म्हणजे शिक्षकांशी जे असतं ना ते परत सुरळीत व्हायला खूप वेळ जातो ना, आणि मग त्यामुळे अभ्यासावर थोडाफार परिणाम होतोच मुलांच्या. कारण की आता माझ्याच मुलाच्या बाबतीत आता ह्या वर्षात 3 शिक्षक चेंज झालेत, त्याच्यामुळे त्याचं त्यांच्याशी बॉन्डिंग व्हायला खूप वेळ जातो आणि अभ्यासात त्यामुळे परिणाम होतो त्याच्यावर. अजून कुणाला बोलायचं या विषयावरती? तिकडे मागे जाऊ दे माईक, जे नाही म्हणतात त्यांच्या हातात माईक दे. नमस्कार. मला तरी वाटतंय एक मी या क्षेत्रात खूप ॲक्टिव्हिस्ट आहे, चेतन सरांना माहिती आहे, पण माझा अनुभव मी सांगतो की याला सर्व रूट कॉज जर असेल ना आपली पालकांची मानसिकता आणि भीतीग्रस्त. आपण जर एखाद्या स्कूलमध्ये पाठवत असेल तर आता सातत्याने आम्ही जनजागृती करतो. आता ह्या विषयाला सर्वप्रथम मी बोलतो, मी वकील आहे म्हणून तुम्हाला एक तरतूदच दाखवतोय कायद्याची की फी रेग्युलेशन ॲक्ट 2011 त्यातलं सेक्शन 2 आहे आणि क्लॉज F मध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की ती सरकारी अनुदानित शाळा असेल किंवा प्रायव्हेट शाळा असेल, D.Ed झालेला शिक्षक 1ली ते 5वी पर्यंत कंपल्सरी असावा. आता यातले किती पालकांना ही गोष्ट माहिती आहे? आणि जर माहीत नसेल तर तुम्ही शाळेला तशी मागणी करतात का? कारण की तुमच्या मुलाला कोण शिकवतंय, त्याची पात्रता आहे का, हे प्रथम जाणून घेण्याचा अधिकार पालक म्हणून आपल्याला आहे. शाळेची चकचकीत बिल्डिंग, तिथलं हायपाय स्वरूपाचं 2-4 जे काही त्यांचे पोपटपंची करणारे टीचर असतात त्याच्यावर आपल्याला भुरळ पडते आणि आपण त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतो. याच्यासाठी आम्ही स्वतः ज्या वेळेस इथं ज्योत्स्ना शिंदे मॅडम होत्या त्यांना RTI खाली ही माहिती मागितली होती की PCMC हद्दीमध्ये ज्या काही प्रायव्हेट शाळा आहे त्यातले किती शिक्षक त्या पात्रतेचे आहेत. आम्हाला आजपर्यंत ती माहिती मिळाली नाही. त्यासाठी माझ्यावर किती व्यक्तिगत दबाव आला मला माहिती. आणि हे का होते माहिती आहे का? आपली जी मानसिकता आहे ना, आपण ठामपणे कधीही हा विषय असा आहे की आपण 1ली ते ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एक 15 ते 17 वर्ष सातत्याने चालणारी ही प्रक्रिया आहे. पण त्याच्यासाठी आपण तितके जागरूक नाही आहे. ती जागरूकता आणायची आणि चेतन सर सारखे असतील किंवा अजून राज सर सारखे असतील किंवा आमच्यासारखे असतील त्यांच्या पाठीमागे जर तुम्ही उभे राहिले या सक्षम मुद्द्याला पकडून, कारण की ह्या मुद्द्यावर मी गॅरंटीने सांगतो की इथल्या किती शाळा बंद पडतील. मी स्वतः न्यू पुणे माझा मुलगा होता, तिथं मी चेअरमनला हा प्रश्न विचारला होता तर त्यांनी दबाव आणण्यासाठी आमच्या मीटिंगमध्ये पोलीस बोलवले होते. PIने मला धमकी दिली होती. या अशा पद्धतीचं जे वातावरण तयार केलं जाते त्याला कारण काय आहे? त्याला कारण आपली भीतीग्रस्त मानसिकता आहे आणि आपण जागरूकता ठेवली पाहिजे. अशानंतर आम्ही 100 लोकांनी सेम डेला आमची मुलं त्या शाळेमधून काढून टाकली होती. कारण की आपलं पण एक वेटेज तयार केलं पाहिजे. जर एक शाळा नसेल तर दुसरी शाळा असेल. आता मी हे का सांगतोय? कारण की त्या विषयावर प्रामाणिकपणे आम्ही गेल्या 5 वर्षापासून मोठमोठे आंदोलन केली. कोरोना काळामध्ये जो 15% GR आला तुमच्या मुलांना 2021 मध्ये, तो कोणामुळे आला? याच पुण्यातले पालक सुप्रीम कोर्टात गेले होते, त्यामध्ये मी पण होतो. त्या लोकांनी सरकारला भाग पाडलं सुप्रीम कोर्टाने की तुम्ही GR आणा. पण तो GR आल्यानंतर किती पालकांनी त्याचा फायदा घेतला? किती पालकांनी फायदा घेतला? त्यासाठी आपण जे काही तुमच्या स्कूलमध्ये जागरूक पालक असतील की ज्यांना हा विषय खूप महत्त्वाचा वाटतो, जीवन मरणाचा वाटतो, त्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे, तरच ह्या समस्या सुटतील असं मला मनापासून वाटतंय. धन्यवाद साठी साहेब. दुसरी चिठ्ठी घे.
शाळेची फी दरवाढ. हा, शाळे फीची दरवाढ, त्याच्यावर तुमचं काय मत असेल तर तुम्ही व्यक्त करा, नाही तर आपण दुसऱ्यांना बोलू. कुणाला बोलायचं या विषयावरती? हॅलो. हॅलो. आजकाल जे शाळेमध्ये जे शिकवले जाते त्या दृष्टिकोनानं बघितलं तर शाळेमध्ये जी फीस आहे ती दरवर्षी आहे ना 5 ते 10 हजारांनी वाढलेली जाते. हे कुठेतरी आपल्याला तोटाच आहे. हे जे कुठेतरी थांबलं पाहिजे. दरवर्षी आपण मुलांचे 60,000 70,000 फीस भरतो आणि परत ते नेक्स्ट इयरला गेलं की यावर्षी तुम्हाला फीस वाढावी लागेल कारण बुक्स मागलेत, नोटबुक्स मागलेत, यांचे ॲक्टिव्हिटीचे एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. एवढंच मला बोलायचं. अजून बोलायचं कुणाला याच्यावर? सगळ्यांना पट्टी फी जे तुम्ही भरताय म्हणजे ते जोशी मॅडमला नाही पटत आहे त्यांना. इकडे हा बोला. सर्वप्रथम शाळा जी आहे हे एक मंदिर आहे आणि ह्याचा विसर आत्ता गेल्या 20 वर्षापासून प्रत्येक शाळेला पडला आहे. ही एक नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. आज ज्या मंदिरात आपण जातो त्या मंदिरात देणगी देणं किंवा न देणं हा आपला ऐच्छिक प्रश्न आहे. पण आज आपल्याकडनं प्रत्येकाकडून जी फी घेतली जाते ही खूप असते. शाळेमध्ये येणारा प्रत्येक शाळेमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी शाळेमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असतोच असे नाही. तो म्हणजे त्याचा पालक. काही विद्यार्थ्यांचे पालक असतात ते खूप श्रीमंत असतात, काही गरीब असतात. त्यामुळं श्रीमंत पालक ही फी भरू शकतात, पण गरीब पालक जे असतात त्यांच्या मुलांवर हा दबाव येतो की जर माझा मित्र आहे, माझा वर्गमित्र आहे, तोही फी भरू शकतो तर मी का भरू शकत नाही, माझे पालक का भरू शकत नाही. म्हणजे आपण त्यांना आत्तापासूनच एका न्यूनगंडामध्ये टाकतोय की तुमचे पालक सक्षम नाही आहेत फी भरायला. ते कुठे ते थांबलं पाहिजे. शाळेने पण एक सामाजिक जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांनी अशा मुलांना ज्यांच्या पालकांची स्थिती एवढी चांगली नाही आहे त्यांना सवलत देणं गरजेचं आहे. आणि त्यांनी ह्या गोष्टीचा विसर नाही केला पाहिजे की शाळा हे एक मंदिर आहे, तिथे विद्या हे एक दान आहे. प्रश्नच हा डायरीत तोच लिहिलेला आहे. मला पूर्ण माहीत नव्हतं की शाळेची फी दर 1 वर्षाआड 15% वाढते का, म्हणजे हा नियम आहे का. कारण आमच्या शाळेत म्हणजे माझा मुलगा ज्या शाळेत आहे तिथे दर 1 वर्षाने 15% फी वाढते 1 वर्ष आड म्हणजे. पण हा नियम आहे का आणि असेल तर हा नियम कितपत योग्य आहे. कारण एवढं साठे सर होते आमच्यासोबत. साठे सर कदाचित ओळखत पण असतील आम्हाला. आम्ही खूप लढलो पण ह्या गोष्टीसाठी, पण खूप लढलोय आम्ही ह्या गोष्टीसाठी, पण अल्टिमेट काही त्याच्यात प्राप्त झालेलं नाही आहे आम्हाला. ॲक्च्युली नाही आहे ना. हॅलो. दरवर्षाला तशी तरतूद नाही आहे. सेक्शन 5 असं स्पष्ट सांगते की 2 वर्षातून मॅक्झिमम 15% वाढ होते. मॅक्झिमम 15%. पण त्याला जी स्कूलमध्ये PTA कमिटी असते ते आपल्या पॅरेंटमधूनच लोक निवडलेले जातात. त्यांचं अप्रुव्हल त्याच्यासाठी गरजेचं असते आणि त्यांनी ते आपल्याला कन्व्हिन्स करून द्यायचं असते. PTA म्हणजे आपल्या एक प्रकारचे आमदार असतात की त्यांना कन्व्हिन्स करायचं असतं की आम्ही 15% का वाढवतोय. पण यामध्ये गोची काय केली विनोद तावडे साहेबांनी, त्यांनी 2019 जाता जाता एक अमेंडमेंट आणली आणि अमेंडमेंटनुसार त्यांनी केलं की 15% जी तफावत आहे ती जर जास्त नसेल तर तुम्ही 15% वाढवू शकतात, पण तरी ते 2 वर्षांनी वाढवू शकतात. दरवर्षी ते वाढवू शकत नाही. 2 वर्षांनी.
मग तेच आहे ना की आपले कायदे अशा पद्धतीने बनवले की ते लूट करणारे कायदे, आणि त्यासाठी आपण कधी ना रस्त्यावर उतरतो ना गनिमी गावा. आपण शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो, कधीतरी गनिमी गावा करतोय का? मी आता सर्वांना एक विनंती करतो किंवा एक टास्क देतो, मी पण त्यामध्ये सहभागी होतो. तुम्ही ज्या ज्या स्कूलमध्ये आहे तिथं निनावी पत्र लिहा की आपल्या स्कूलमध्ये किती शिक्षक DED आणि BEd झालेले आहे. एक स्वतःला प्रश्न विचारा. मी जर सक्षम पालक असेल आणि गनिमी पद्धतीने जर मी प्रश्न उपस्थित करत नसेल तर आपण कशा प्रकारचा समाज तयार करतोय आणि त्याचे परिणाम काय होतील हे लक्षात घ्या. सरकारी शाळा होत्या त्यावेळेस सगळं सरकारी पद्धतीनं नियमाच्या अधीन राहून होत होतं. यांनी खाजगीकरण का केलं? कारण तिथं काहीही नियम पाडले जात नाही. माझ्या स्कूलमध्ये तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. बोरिंगचं पाणी आपण पितो का हो घरी कधी? मी त्या प्रश्नासाठी कॉर्पोरेशनमध्ये गेलो यांचे नमुने घेऊन, तेव्हा कुठं त्यांनी मान्य केलं की हो हे आमचे फॉल्ट आहे, आम्ही याच्यावर काम करू. पण त्यानंतर आम्ही आमचे मुलं तिथून काढून घेतले. 3 वर्ष झाले अजूनही तो प्रश्न सुटला नाही. म्हणून मला तरी वाटतं की आता सॉल्व झाला असेल तर मला काय वाटतं की जर आपल्याला खरोखर सोल्युशन पाहिजे असेल ना तर तुम्ही जर फ्रंटला येऊ शकत नसाल, आता माझ्यासारखे किंवा चेतन सरांसारखे नाही घाबरत, आम्ही फ्रंटला जातो, पण तुम्ही दरवर्षी अशा काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे, पण त्या सामूहिक पद्धतीनं की आपला एक दबाव गट तयार होईल आणि इट विल ब्रिंग द सोल्युशन. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अजून बोलायचं आहे का कुणाला या विषयावरती? जे 1 लाखापेक्षा अधिक फी भरतात त्यांनी तो बोललंच पाहिजे मला. हॅलो, आज पालकाची संवाद या डायलॉगच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जमलेलो आहे आणि ती संधी चेतनदादा बेंद्रे आणि आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आपल्या सर्व पालकांना मिळाली. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो की आज शिक्षणावरती बोलण्याची गरज आहे. शिक्षण हा सर्वांच्या घरात पोहोचलेला मुद्दा आहे आणि आपण त्यासाठी पालक जमलेले आहात. म्हणजे आता आपण चर्चा जी करतोय ते चर्चेचा सूर आहे की आपल्याला शिक्षण परवडत नाही आणि मुद्दा आता आलेला आहे की शाळांची फी वाढ. म्हणजे आत्ता असणारी फीज, म्हणजे आत्ता मी सध्या पालक नाही आहे, मी आत्ता सध्या म्हणजे पॅरेंटिंगच्या ह्याच्यामध्ये प्रवेश करणार आहे. तोपर्यंतच मी इतका घाबरलोय की आपण आपली मुलं किंवा आपली पिढी जन्माला घातली पाहिजे का? कारण ज्या पैशामध्ये माझं ग्रॅज्युएशनपर्यंत म्हणजे मी BSc पर्यंत शिकलो तेवढं शिकायला जेवढे पैसे मला लागले त्याच्यापेक्षा 10 पट जास्त पैसे, म्हणजे 1 लाख म्हणजे माझं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण जर आकड्यातच सांगायचं झालं तर 10,000च्या आतमध्ये झालं ग्रॅज्युएशनपर्यंत, म्हणजे मी BSc झालो. आणि तेच आजचा माझा मुलगा जर मला 3 वर्षाचा झाल्यानंतर किंवा 1.5 वर्षाचा झाल्यानंतर मला प्ले ग्रुपला टाकायचं आहे तर ते 80,000 1 लाख फी जर मला द्यायची असेल तर म्हणजे आपण आपल्या जे आपली मुलं येतं त्या मुलांसाठी हे वातावरण नक्कीच कोणतं वातावरण घेऊन जाईल आणि पैसे देऊन आपल्याला जे मिळणार आहे ते मिळतंय ते सकस आहे का? म्हणजे आता आपण चर्चा करत होतो की आपल्याला मुलांना खाजगी प्रायव्हेट ह्याच्यामध्ये ट्युशन्स लावावेच लागतात, मग आपण ही फी का भरतोय? ही जी फी वाढ आहे ह्या फी वाढीसाठी पालक म्हणून आपल्यालाच पुढे यायला लागणार आहे आणि याच्यावरती हे करायला लागले. म्हणजे त्यांनी इथं दिल्लीमध्ये सरकारी शाळांच्या ह्याच्यामध्ये झालेले बदल इथं लिहिलेले आहेत की कशा पद्धतीने सरकारी शाळांनाच प्रोत्साहन दिलं जातं जेणेकरून शिक्षणाचा जो स्तर आहे तो सर्वसामान्यांना मिळेल. म्हणून आपण ही जे बोलतोय विषय की फी दरवाढ असेल किंवा त्याच्या आधीचा जो विषय होता की शाळांमधील शिक्षकांच्या होणाऱ्या बदल्या, मग एवढ्या फी जर आपण भरतोय, एवढा आपण पैसे देतोय तर त्या मुलांना शिकवण्यासाठी एक चांगल्या याचे कंटिन्यू असणारे शिक्षक का मिळत नाहीत? तर त्याचं कारण हे की हे शिक्षण संस्था सगळ्या कमर्शियलाइज झालेल्या आहेत. मग कमर्शियलाइज झालेले आहेत म्हणून पालक म्हणून आपली काहीतरी जबाबदारी, आपण त्याविषयी एक फोरम निर्माण केला पाहिजे, आपण त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे आणि त्याच्यासाठी ही जी संधी चेतनदादाने आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिली त्याचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. तिकडेच आहे इंग्रजी काय विषय? इंग्रजी भाषेला असलेला महत्त्व
असलेले महत्त्व किंवा इंग्रजीची अवस्था. उठून हा या विषयावरती बोलायचं कुणाला काय चांगलं वाईट जे तुम्हाला काय वाटत असेल त्याच्याबद्दल. आपल्याला आहे ना स्कूलमध्ये इंग्लिश शिकवलं जातं. आमच्या टायमिंगला इंग्लिश विषय हा पण होता, पण आम्हाला इंग्लिश हा विषय चौथी पास झाल्यानंतर ना, म्हणजे 5वीत गेल्यानंतर ना आम्हाला माहीत झालं. आत्ताच्या मुलांना एकदम प्ले ग्रुपपासूनच इंग्लिश शिकवलं जातं. त्यांच्या म्हणजे मानसिकता, मुलांची मानसिकता आहे का, प्ले ग्रुपच्या मुलांची मानसिकता आहे का ती शिकायची, हा विचार शिक्षक किंवा एक प्रायव्हेट शाळा हे करत नाही. आपण सगळ्यांना इच्छा आपल्या पालकांची ही आहे की आमचा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये शिकला पाहिजे. आता त्यात एक नवीन ट्रेंड निर्माण झाला की CBSE ICSE, बरोबर आहे ना. आपल्या मनात ही खंत काय येते की स्टेट बोर्डला शिक्षक चांगले नाहीयेत, बरोबर ना, किंवा स्टेट बोर्डला इंग्लिश मधून शिकवणारे शिक्षक आहेत का नाही या डाऊट आहे बरेच पालकांना. पण आता CBSE ICSE मध्ये तुम्ही एवढी फी देऊन सुद्धा तुमच्या मुलांना खरंच इंग्लिश मीडियमचं जे शिक्षण भेटलं पाहिजे त्या लेवलचं शिक्षण भेटतंय का? ज्या टीचर्स तिथं त्यांनी हायर केले, म्हणजे त्यांना जॉब दिलेला आहे शिकवण्याचा, तर ते इंग्लिशमध्ये ते शिकू शकतायत का? हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. मी असं बरेच अनेक शाळांमध्ये बघितले की जी इंग्लिश टीचर आहे तिलाच इंग्लिश येत नाही व्यवस्थित. तर हा त्या अँगलने हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणून आपल्याला देखील विनंती आहे सर्व पालकांनी की आपण सुद्धा शाळेत जाऊन ते खरंच त्या प्रकारचे शिक्षक शाळेत शिकवतायत का हा प्रश्न तुम्ही जाऊन विचारायचा आहे शाळेमध्ये जाऊन. म्हणून हा चिठ्ठी घेतली होती. विषय कळला असेल बहुतेक, पुढची चिठ्ठी आपण घेऊया. इकडे आण आता, पुढे आण. एक तुमचं परत सेपरेट त्यात ऍड करा. स्पर्धेसाठी मुलांना स्पर्धेच्या ठिकाणी नेण्याची जबाबदारी शाळेने घ्यावी. विषय लक्षात आलाय का? विशेष का? हा बोलते त्यांना. उभं राहून बोला. ती मागच्यांची विनंती, उभं राहून बोला. कोण बोलते कळत नाहीये. ॲक्च्युली स्पर्धेसाठी ही पूर्णपणे जबाबदारी ही शाळेची असते. मी खूप ठिकाणी पाहिलेलं आहे की स्पर्धा आहे, स्केटिंगची स्पर्धा आहे, तुम्ही त्याच्यासाठी 700 रुपये भरा. का स्पर्धा शाळेकडून घेतल्या जाते ना, तर पूर्णपणे शाळा जबाबदार राहणार आहे त्याच्यासाठी. आम्ही आमच्या मुलाला ट्रेन करतोय, मेडल जे मिळणार आहे ते आमच्या मुलाच्या नावाने मिळणार आहे, पण ते ह्या शाळेच्या स्टुडंट आहे याला मिळणार आहे ते. त्यामुळे ही जबाबदारी शाळेची राहिली पाहिजे की स्पर्धेसाठी नेत आहे तुम्ही तर ठीक आहे, 700 रुपयापैकी आम्ही 200 भरू, पण 500 तर ॲटलिस्ट स्कूलने भरले पाहिजे. तसं नसतं. ते आपल्याच मुलांना सांगतात तुम्ही स्पर्धेसाठी तयार व्हा आणि आपल्याचकडून फी घेतात आणि तिथे मोठमोठे होर्डिंग्सवर लावतात की हा मुलगा ह्या स्पर्धेमध्ये फर्स्ट आलेला आहे, शाळेच्या अंडर नाव लावतात ते सगळं काही ते. तर हे चुकीचं आहे. धन्यवाद चेतन दादा, मला संधी दिल्याबद्दल बोलायला. मला या आधीच्या विषयावरती बोलायचं, जी शाळेची फी वाढ जी आहे आणि आपण जे सांगितलं की इंग्रजी कंपल्सरी आहे का, या दोन विषयावरती मी थोडंसं बोलले. हां, तर प्रथम जी फी वाढ जी आहे ती साठे साहेबांनी जसं सांगितलं तसं दर 2 वर्षांनी मॅक्झिमम 15% फी वाढवायची असते. तर ती आपण एक जागरूक पालक म्हणून थोडं त्याच्यामध्ये लक्ष देऊन शाळेला सांगितलं पाहिजे किंवा विचारलं पाहिजे की तुम्ही ही 15% फी वाढवताय, त्याची रिझन काय आहे. किंवा जर तुमच्या शाळेमध्ये जर प्ले ग्राउंड नाही आहे किंवा ज्या सुविधा पाहिजेत, सायन्स लॅब नसेल, वाचनालय नसेल आणि जर तुम्ही 15% फी वाढवत असाल तर ते चुकीचं आहे. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो इंग्रजी ह्या जगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर इंग्रजी आवश्यक आहे, परंतु इंग्रजी कंपल्सरी नाही आहे असं मला वैयक्तिक वाटतं. कारण त्याच्या मागचं एक आहे की मी किंवा माझी जी जनरेशन आहे हे सगळे आम्ही 5वी, मगाशी जसं मॅडमने सांगितलं की प्रत्येकाला 5वीमध्ये इंग्रजी हा विषय आला. 5वीमध्ये इंग्रजी शिकायला लागलो तेव्हापासून ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, हे आम्ही एज्युकेशन घेतलं.
परंतु आम्हाला बाकीचे विषय जे मातृभाषेमधून जे शिकवले जात होते, मराठी भाषा जी आपली मातृभाषा आहे त्यामध्ये जे विषय शिकवले जात होते ते विषय जेवढे आपण आत्मसात करतो तेवढे इंग्रजीमध्ये शिकवल्यानंतर ते आत्मसात होतातच असं नाही. ज्यांचे एज्युकेटेड पालक आहेत ते घरी आल्यानंतर त्या मुलांना शिकवतात, त्यांची परत रिव्हिजन घेतात. परंतु त्याच मुलाला जर त्या मुलाने जर तुमच्या मातृभाषेमधून जर ते पूर्ण ज्ञान घेतलं तर ते त्याच्या कायमस्वरूपी स्मरणात राहतं. त्यामुळे इंग्रजी माझ्या मित्रांनी CBSE मगाशी चेतन दादांनी सांगितलं तसं की माझ्या मित्रांनी त्याचा मुलगा CBSE मध्ये टाकला आहे किंवा ICE मध्ये टाकला आहे त्यामुळे मी टाकलं पाहिजे असं अट्टहास पालकांनी नाही केला पाहिजे. आपल्याला त्या विद्यार्थ्याला त्या मुलाला जेवढं आपल्या मातृभाषेमधून जेवढं एज्युकेशन चांगलं देता येईल तेवढं चांगलं एज्युकेशन दिलं पाहिजे. धन्यवाद. उशीर चिठ्ठी दुसरी घे, उचला कोणीतरी एक पटकन, मोशीनला दे. हा उचला. विषय समजणं गरजेचं आहे, त्यासाठी आपण हे करतोय. विषय कळतोय बहुतेक सगळ्यांना. काय विषय? खेळासाठी मैदान उपलब्ध नाही आहेत शाळेकडे. हा, या विषयावरती अजून बोलायचंय कुणाला? विषय झालाय तो, दुसरा घ्या. दुसरी घे, इकडे आण ना, ते इकडे आण कॅमेरामध्ये. शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यास वाहनाबाबत. हा, ट्रान्सपोर्ट संदर्भातला आहे. आपण बघितलं असेल प्रत्येक शाळेमध्ये, मी मध्ये एक पोस्ट पण केली होती की PMPLच्या बसेसपेक्षा शाळेच्या पिवळ्या बसेस रस्त्यावरती जास्ती दिसत आहेत. त्याच्या संदर्भात सुद्धा शाळेकडून म्हणजे माझ्या अंदाजे जेवढी शाळेची फी आहे तेवढीच फी म्हणजे जवळपास कमी मागे पुढे थोडं असेल तेवढीच फी ट्रान्सपोर्टसाठी पालकांकडून घेतली जाते. तर ते तुम्हाला योग्य वाटतंय का? याच्या संदर्भात काय मत आहे का तुमचं? तर ज्यांचं असेल त्यांनी व्यक्त करा मग. हां, हॅलो. आता 3 किलोमीटरसाठी ना 25,000 रुपये मोजले जातात बरं का, ट्रान्सपोर्टसाठी, फक्त 3 किलोमीटरसाठी. 3 किलोमीटरसाठी 25,000 रुपये घेतले जातात शाळेकडनं. हे अयोग्य आहे. 1-2,000 3,000 ठीक आहे बाबा. आणि तसं बघायला गेलं तर 2,000 रुपये महिना, तेवढं 2,000 रुपये महिना खूप जास्त अमाऊंट आहे. ती तेवढी परवडणार पण नाही बाबा पालकांना. चाल विषय त्यांना बोलायचं आहे का? शाळा ही फक्त माझ्या मते सुट्टी असते शाळेला, दिवाळी सुट्ट्या असतात आणि उन्हाच्या सुट्ट्या असतात. पण तो सुट्ट्यांचा काळ पण पकडला जातो फीमध्ये. म्हणजे पॅकेज असतं अख्खं 25,000चं पॅकेज. म्हणजे का ते मंथली व्हायला पाहिजे, ते पॅकेज स्वरूपात झालंय. 2-3 महिन्याचा जो पिरियड असतो शाळा बंदचा, उन्हाळी सुट्ट्या म्हणा, दिवाळी सुट्ट्या, प्लस क्रिसमसच्या वगैरे असं जे असतात ना सुट्ट्या, त्याचे पण ते पॅकेजनुसार ते पैसे काढले जातात. हे कुठेतरी चुकीचं होतं, हे घेतलं नाही पाहिजे यांनी. मंथली 1-1.5 किलोमीटरला सुद्धा यांना ना महिन्याला 2,200 रुपये 2,000 रुपये अशी फीस वसूल करतात ट्रान्सपोर्टची. ओके, पुढची चिठ्ठी घ्या. फी आणि बसची फी, ट्रान्सपोर्ट, या दोन्ही याच्यावर मी शाळेमध्ये विषय मांडला होता. तर त्यांनी सांगितलं होतं तुमच्या मुलीसाठी बस बंद करून टाका म्हणे, बसने नका पाठवू, तुम्ही आणून सोडा. हा एक माझ्यावर प्रेशर आलं होतं, तो एक पॉईंट झाला. फीसाठी मी विचारलेलं होतं की फी का वाढवता तुम्ही एवढी? मागच्या वर्षी एवढी होती आणि तिथेच वेगवेगळ्या क्लासला वेगळी फी सांगत होती. तर त्या फीसाठी बोललं तर ते म्हणलं ॲडमिशन तुम्ही काढून शकता, आमच्याकडे भरपूर ॲडमिशन आहे. नाईलाज असतं मला ते फी भरावं लागली. आणि प्रश्न जर केला तर त्या विद्यार्थ्यावर शाळेचे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ठेवतात आणि तुमचा कुठलाही सामान्य मुद्दा जर किंवा काही त्रास झाला असेल किंवा कशाबद्दल विचारायला स्कूलमध्ये परत गेलो आपण तर ते नोंद करतात की ह्या व्यक्ती आपल्याला बोललेला होता. तर त्यांच्यासोबत वर्तणूक पण तशीच केल्या जाते आणि मुद्दे क्लिअर होत नाही. याचं कारण म्हणजे घाबरून माणसाला राहावं लागतं, कारण की आपल्या पाठीमागं कमिटी तयार होत नाही. आता अशा जर कमिटी जर झाल्या तर नक्कीच आम्ही सगळे पूर्ण यांनी पुढे येऊ आणि ही आमची पूर्ण ताकद तयार करायची आहे. धन्यवाद. यांनी शॉर्ट मध्ये रास्त प्रश्न आहे, मी फक्त उत्तर देतोय. त्याला सोल्युशन असं आहे की आपल्या इथं एक विलास पाटील म्हणून शिक्षण विभागामध्ये अधिकारी आहे, मी त्याच्याबरोबर खूप काम केलं आहे.
आणि ती व्यक्ती खरोखर चांगल्या पद्धतीनं काम करतात. तुम्ही हे जे काही यांनी समस्या मांडली त्याच्यासाठी शिक्षण विभागामध्ये तुम्ही जर गेले तर तुम्हाला प्रश्न तुमचे सुटतात. आपलं शिक्षण म्हणजे कॉर्पोरेशनचा शिक्षण विभाग. ओके, पुढची चिठ्ठी किती राहिल्यात? हां, ती मागत आहे तिकडं. काय विषय? पेरेंट टीचर मीटिंग, पालक सभा. हां, पीटीए संदर्भात हा महत्वाचा विषय. याच्या संदर्भात कुणाला मांडणी करायची का? दोनच अतिशय महत्त्वाचं. मिनिटात मी मांडणार आहे. मी पालकांना विनंती करू इच्छितो की मी ॲज अ पालक म्हणून आपली सगळ्यात प्रथम एक जबाबदारी असते. तुम्ही ज्या शाळेमध्ये आपला विद्यार्थी किंवा मुलाला शाळेमध्ये ॲडमिशन घेता त्या शाळेमध्ये खरंच एक पालक कमिटी असते. ती कमिटी आहे का? आणि ती कमिटी असेल तर त्या कमिटीमध्ये कोण कोण आहे आणि ह्या कमिटीची काय काय कामं असतात. फॉर एक्झाम्पल जसं मागाशी सरांनी सांगितलं की त्या कमिटीवरती खूप जबाबदारी असते की त्या शाळेची जी काही फी वाढ असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी ज्या विद्यार्थ्यांच्यावरती लादल्या जात असतील तर त्या कमिटी थ्रू त्या त्या जबाबदाऱ्या किंवा त्या अटी ज्या लादल्या जातात त्या तुम्ही थांबवू शकता. आणि जे कम्युनिकेशन पाहिजे टीचर आणि पेरेंटमध्ये ते ह्या पालक सभा किंवा याच्यामुळे खूप फरक पडतो याला आणि याचा खूप फायदा होतो. आपल्या अंतर्गत तुमचा जो अनुभव आहे एक थोडक्यात त्याबद्दल, म्हणजे पालकांच्या विषयी काही गोष्टी असतील, शाळेच्या विषयी काही गोष्टी असतील, त्याबद्दल एक थोडक्यात मत व्यक्त करावं. विषय मोठा आहे, म्हणजे बोलताना साहेब कदाचित एक तास पण बोलू शकतात, पण आता पुढच्या 1-2 मिनिटात तुमचं एक थोडक्यात मत व्यक्त करा तुम्ही. 2 मिनिटं नाही, मी जायचं घाई आहे, परंतु जर मी 5 ते 7 मिनिटं बोलू शकतो. महत्वाच्या विषयास तुम्ही बऱ्याच विषयाला हे केलेलं आहे. प्रथमतः मी महानगरपालिकेत होतो, नंतर 2012 नंतर महाराष्ट्र शासनाच्या सेवेत शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये गेलो. तर आता आपण सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि सर्व पालक आणि बंधू भगिनींनो, पहिला मुद्दा जो तुम्ही सांगितलं की फीच्या संदर्भात जे सांगितले की अनंत अडचणी असतात. ॲडव्होकेट साठे साहेबांनी सांगितले, त्याच्यात थोडीशी दुरुस्ती करतो मी की 2011ला झाला कॅपिटेशन फी ॲक्ट झालेला आहे. त्यानंतर तावडे साहेबांनी जे 19ला बदल केला, तर ते कॅपिटेशन फी ॲक्टमध्ये आपले IAS ऑफिसर आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, अशी तिघांची कमिटी होती बक्षीस समिती म्हणून. त्या बक्षीस समितीने की खाजगी शाळांना फी किती घ्यावी. आता आपल्याकडे शाळांचे प्रकार किती? 4 प्रकारचे: अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित आणि कायम अनुदानित, असे 4 प्रकार असतात त्याच्यामध्ये. तर शासनाच्या ज्या शाळा आहेत त्या सर्व अनुदानित आहे, मराठी माध्यमाच्या शाळा आहेत त्या अनुदानित आहेत. तर त्या खाजगी शाळा ह्या 2000 नंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणात निघाल्या आणि ह्या शाळांच्या फी बाबतीत ॲडव्होकेट साठे साहेबांनी सांगितलं 2 वर्षातून म्हणजे 3 वर्षातून 15% फी वाढायला, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने त्याला मान्यता दिली. ती कमिटी गेली आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याला त्या फी स्ट्रक्चरवर खाजगी शाळेच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. त्यामुळे फीच्या बाबतीत हे 15% वाढवणं, फक्त त्यासाठी जी नियमावली दिली आहे की पालकांची मीटिंग होणं, पालकाच्या संस्थेने त्या पॅरेंट मीटिंगमध्ये द्यायचा अहवाल ऑक्टोबरमध्ये, म्हणजे आणि तो नंतर मान्य करून डिसेंबरमध्ये तो झाल्यानंतर जनरल बॉडी ठेवायची. तुमचे जे 10 वर्ग असतील जेवढ्या, त्यांच्या पुढं पालकांनी मान्य करून तो मग शिक्षण उपसंचालक कार्यालय, प्राथमिक स्तर असेल तर शिक्षण अधिकारी जे जिल्हा इथं महानगरपालिके जे आहेत त्यांच्याकडे असतो, माध्यमिकचा असेल तर माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद असतात आणि 11वी-12वीची फी असेल ती डेप्युटी डायरेक्टर, मी ज्या ठिकाणी काम करत होतो त्या ठिकाणी ती फी स्ट्रक्चर असतात. तर ती मान्यता घ्यावी लागते आणि ती मान्यता घेतल्यानंतर जरी पालकांना जर मान्य नसेल त्याच्यावर आपले रिटायर जज एक 5 जणांची कमिटी आहे, ती शिक्षण उपसंचालक कार्यालयात आलेल्या अर्जावर तक्रारी आणि निर्णय देते कुठल्या शाळेच्या बाबतीत. तर तक्रारी करण्याचं ते प्रोसिजर आहे त्या पद्धतीनं. तर सांगायचं एक तात्पर्य आहे की शाळा ज्या फी घेतात ह्या खरं अवास्तव फी आहे, शैक्षणिक आहे, तुम्हाला ज्या फीच्या बाबतीत आहे, पण त्याला तुम्ही काही करू शकत नाही. जर एकत्र आले तर तुम्ही जर अडवले की पॅरेंट मीटिंगमध्ये मान्य झालं तरच मान्यता. उदाहरण द्यायचं ठरलं तर सिटी प्राईड शाळा आपल्या या ठिकाणी आहे, सिटी प्राईड शाळा, नंतर पोद्दार इंग्लिश मिडियम शाळा, अशा नामांकित शाळा ज्या पुण्यातल्या आहे, विखे पाटलांची शाळा आहे अनेक अशा. तर त्या शाळा ज्या वेळेला मी 11वीची प्रवेश प्रक्रिया माझ्याकडे होती
त्यावेळेला फी सगळ्या शाळांचं मी अडवून ठेवले. 10 कलमी कार्यक्रम केला होता की ह्या 10 कलमी कार्यक्रमामध्ये जर झालं तरच तुमची फी मान्यता होईल, अन्यथा नाही. प्रत्येकाला सायन्सची फी किती घ्यायची, कॉमर्सची किती घ्यायची, आर्टची किती घ्यायची, असे त्या फीचं एक स्टँडर्ड ठरलेलं आहे, किती खर्च येतो. आणि फीच्या बाबतीत एक सांगायचं आहे की 1977ला जे फी रेग्युलेशन ॲक्ट झालेला आहे किंवा शाळा याच्यामध्ये 1977 नंतर कुठल्याही शाळेच्या फीमध्ये बदल झालेला नाही. शासनाने 395 रुपये फक्त फी होती. किती होती? 395 रुपये. 10 रुपये प्रयोगशाळेचे आणि 10 रुपये ग्रंथालयाचे, असे 410 फी रुपये होती. त्याच्यानंतर 77 पासून आज तागायत त्या फीचे दर, त्या फीच्या बाबतीत मी स्वतः शासनाला पत्र लिहिले होते. त्याच्यानंतर आम्हाला शॉकॉस काढल्या, त्याच्यानंतर कमिटी नेमली, पण त्याच्यावर आज तागायत काही झालेलं नाही. त्यासाठी भरपूर पत्र लिहिले त्याच्यामध्ये, पण झालेलं नाही. तर शासनाने ज्या फीच्या बाबतीत असतं तर सर्वांनी पालकांनी एकत्र येणं आणि एक व्यासपीठ तयार करून तुम्ही बरोबर त्याच्यासाठी तयार केलं. आता ॲडव्होकेट साठे साहेबांसारखे म्हणजे डॅशिंग नेते आहेत, त्यांना काही मदत लागली तर आम्ही तुमच्या बरोबर आहे. माहिती काय लागली असेल, GR लागत असेल काही. आता शाळेच्या तक्रारी संदर्भात सांगायचं ठरलं तर तुम्ही पालक काय करता की जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी किंवा डेप्युटी डायरेक्टर आमच्या ऑफिसला पत्र देत आहे. तर त्याचं एक प्रोसिजर ठरलेलं आहे. शासनाचा 2014चा एक GR झालेला आहे, त्याच्यासाठी कमिटी केलेली आहे की महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जेवढ्या काही प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक शाळा असेल, उच्च माध्यमिक शाळा असेल, ह्या सर्व शाळेच्या तक्रारीसाठी सक्षम अधिकारी म्हणून आपले माननीय आयुक्त आहे, अतिरिक्त आयुक्त आहे, ती 5 जणांची कमिटी शासनाने केली. तुम्ही ते अर्ज त्या ठिकाणी द्यायचे आणि त्या कमिटीने जर निर्णय काय दिला, तुमच्या विरोधात दिला किंवा काही दिलं मान्य नसेल तर त्याचं ॲप्लिकेशन आमच्या ऑफिसला येतं आणि मग तिथं तो त्याचा निर्णय होतो. अशी कमिटी झालेल्या आहेत. असे वेगवेगळे आहे. बसच्या बाबतीत सांगायचं ठरलं की तुम्ही आता म्हटलं की बस हे घेतली जाते की जास्त फी घेतली जाते. खरंच जास्त फी घेतली जाते. सगळ्या खाजगी शाळा ज्या आहेत ह्या सगळ्या प्रसन्न ट्रॅव्हल्स, वेगवेगळे ट्रॅव्हल्स, अंजली ट्रॅव्हल्स, आता मी शालेय समितीचे जे वाहतूक समिती असतो, तुम्ही आहेत का नाही का माहीत नाही, म्हणजे त्या वाहतूक समितीमध्ये मी असतो बऱ्याच शाळेच्या मीटिंगमध्ये पूर्वी पण, तर त्या वाहतूक समितीमध्ये गेल्यानंतर RTO असतात, पोलीस म्हणजे RTO म्हणजे आपले जे शाळेचे गाड्या तपासतात त्या RTOचा प्रतिनिधी निरीक्षक असतो. त्यानंतर पोलीस निरीक्षकांचे प्रतिनिधी असतात, शिक्षण विभागाचे निरीक्षक, शिक्षणाधिकारी किंवा जे प्रतिनिधीचा असेल, शाळेचा मुख्याध्यापक असतो, शालेय कमिटीचे सदस्य असतात. ती एक 7 जणांची कमिटी किंवा 9 जणांची कमिटी असते. त्याला आपले आदरणीय जितेंद्र पाटील जे RTO होते, आता ते सदा आयुक्त आहेत मुंबईला, त्यांनी ती शासन निर्णय केलेला आणि त्यासाठी कमिटी केली. तर त्या कमिटीमध्ये आपण गेलं पाहिजे. म्हणजे तुमची गाडी व्यवस्थित आहे का, त्याचं फिटनेस सर्टिफिकेट आहे का, किती मुलं नेतात, तुमचं बोर्ड आहेत का, तुम्हाला मेसेज येतो का, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण पालकांना ह्या तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत तुम्हाला पोहोचता येत नाही आणि हा आपला हक्क आहे. शाळेमध्ये तुम्हाला शालेय समिती असतात, शालेय समिती की शालेय समितीमध्ये पालक असतात. कोणत्या शिक्षकाने काय शिकवलं हे विचारण्याचा अधिकार दर महिन्याला मीटिंग असते, 3 महिन्याला. आपण काय करतो पालक, बऱ्याच शाळेमध्ये मी गेलो, इन्स्पेक्शनला गेलो, पाहिलं, आम्ही पाहत असतो तपासणीला गेल्यानंतर की किती मीटिंग झाल्या. तर त्या मीटिंगमध्ये आपण बरेच पालक काय करतात की माझ्या मुलाचं ॲडमिशन झालं ना, मला मुख्याध्यापक काय बोलत नाही ना, माझ्या मुलाला ट्रीटमेंट चांगली देतात ना, मग आपण काहीच बोलायचं ना. आणि शाळासुद्धा अशाच पालकांना घेते. तर त्या निवडणूक पद्धतीने ती झाली पाहिजे. जूनमध्ये येऊन प्रत्येक याच्यामध्ये निवडणूक झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने. आता सरांनी एक सांगितले की DED BED शिक्षकाच्या बाबतीत नेमणुका आपल्या महाराष्ट्रामध्ये आता पुढे पाहिलं तर 1153 DED कॉलेज आहेत. आज हयात आपल्याकडे चालू किती आहेत? फक्त 253 DED कॉलेज महाराष्ट्रात आले, बाकी सगळे बंद पडलेले आहेत. आणि इंग्रजी माध्यमाचे DED आहे का, तुमचा मुलगा इंग्रजी माध्यमाकडे जातो शिकायला, त्या ठिकाणी शिक्षण घेणारे शिक्षक आता बऱ्याच शाळेमध्ये व्हिजिटला आम्ही इन्स्पेक्शनला गेलो की 30-4ला ताबडतोब त्यांना कमी करा. ही वस्तुस्थिती का, त्या ठिकाणी शिक्षक जे आहे इंग्रजी माध्यमात झालेल्या शिक्षिका 100 स्टाफ जर असेल तर त्या ठिकाणी 10 जेंट्स असतात, 90 लेडीज असतात. आणि त्या शिक्षिका ह्या 10वी 12वी इंग्लिशमध्ये शिकलेल्या शिक्षिका असतात. DED इंग्लिशमध्ये झालेल्या नाहीत, BED झालेल्या नाहीत. माहिती अधिकार जर टाकला तर तुम्हाला मिळेल. बऱ्याच शाळेमध्ये आम्ही कमी करायला सांगितले. दुसरा एक सांगतो विषय की जे इंजिनिअरिंग कॉलेजला जी मुलं असतात, इंजिनिअरिंग कॉलेज ती YD होतात. साठे सर YD म्हणजे नापास झाले की त्यांना कोणीच हे करत नाही, गावाकडून आले असतात. YD झालेली मुलं काय करायचं, तर आपल्याला रोजीरोटी मिळवण्यासाठी ही शैक्षणिक संस्था या खाजगी ह्या मालदार लोकांच्या आहेत मोठ्यांच्या, तर त्या ठिकाणी शिक्षक नेमला जातो आणि तात्पुरतं शिक्षक त्याने 2000, 5000, 10,000 शिक्षकामध्ये देतं. या ठिकाणी कोणी शिक्षक असेल ती वस्तुस्थिती आहे.
एकीकडे जर पाहिलं तर अनुदानित शिक्षकाला 1,20,000 पगार आहे आणि नॉन ग्रँटची शाळा किंवा इंग्लिश माध्यमाची शाळेचे शिक्षक पाहिलं तर 7 आणि 8 हजार शिक्षक पगार होतो. मी महाराष्ट्रामध्ये फिरलो, अनेक शाळा व्हिजिट केला, इन्स्पेक्शन केलं. ही वस्तुस्थिती फार मोठी दरी झालेली आहे आणि आपल्या मुलाला काय ज्ञान मिळालं हा मोठा प्रश्न आहे. आपलं घरी इंग्लिश नसतं, आपण RTIत ॲडमिशन घेतो, RTIचा जो प्रश्न जो आहे की त्यामध्ये आपण इंग्लिश टॉकिंग करत नाही आणि त्या ठिकाणी असणारा शिक्षक, एका मॅडमने सांगितले की दवाखाने, खरंच वस्तुस्थिती आहे, दवाखाने त्याच्यामध्ये जाणे की शिक्षक जे आहेत त्या ठिकाणी BEd झाले क्वालिफाईड शिक्षक जवळजवळ नाहीतच. ही फार मोठी दरी झाली, त्याच्यासाठी केलं पाहिजे. तुम्ही आता दिल्लीचं पाहिलं शिक्षण पद्धतीचे आदरणीय केजरीवाल साहेबांनी ज्या दिलेल्या आहे या भौतिक सुविधा ह्या खाजगी शाळेत दिल्या त्या गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये दिलेल्या आहेत, तशा पद्धतीचा बदल आपल्या महाराष्ट्रामध्ये घडला पाहिजे. पण त्यासाठी शासनाने आणि जे राज्यकर्ते आहे त्यांच्यात बदल करण्याची मानसिकता पाहिजे. त्यासाठी तुमचा फार मोठा लढा निर्माण झाला पाहिजे. आणि व्यासपीठ चेतनने तयार करून दिलेलं आहे, चेतनच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. अनेक विषय बोलण्यासारखे आहेत. तर तुम्ही बरेच 10 प्रश्न घेतले तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे तुम्हाला याच्यातलं. तर आपण एखादा अधिकारी जर काम करत असताना, आता साठे सरांनी सांगितलं की दबाव येत असतो, आमच्यावर दबाव भरपूर आलेला आहे. SSC बोर्डाची परीक्षा असो, अन्य असो, कॉपी केस केलं, एक पोती कॉपी जर काढले. आता तुम्हाला सांगतो की पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये एक सुनील गायकवाड एक अधिकारी आहे, माझे एक आरती जाधव म्हणून नाव आहे, नातं एक एक्सपायर झालेले केडी भुजबळ आहे. हे 3 अधिकारी जे होते की ज्या ठिकाणी कुठं इन्स्पेक्शन असेल किंवा तपासणीला जायचं असेल तर त्या ठिकाणी आम्हाला पाठवायचं. आम्ही सगळा सातबारा जो असतो त्याचे पहिल्यापासून काढला जातो, तो रिपोर्ट दिला जातो, पण त्या रिपोर्टवर पुढं काही कारवाई होत नाही आणि हात बांधलेले असतात, वेगवेगळे असतात. दुसरं एक सांगतो की अजून एक सांगायला काय हरकत नाही की आपण 11वीला सायन्सचे वर्ग असतात. सायन्सचे वर्ग असले का त्या ठिकाणी तपासणीसाठी शासनाने GR केलं की तुमची एवढी हजेरी भरली पाहिजे. ते बायोमेट्रिक त्यासाठी आम्ही गोपनीय पथकं सुद्धा केली, पण त्या गोपनीय पथकाला सुद्धा हे क्लासवाले हे करतात की ते बायोमेट्रिक मशीन सुद्धा ते तिथं ज्या ठिकाणी कॉलेज आहे त्याच ठिकाणी क्लासेस घेतात. म्हणजे एवढी परिस्थिती आहे की टाईप असतं सगळं, टाईप कॉलेज ज्याला म्हणतात. अशी अनेक विषमता निर्माण झालेली आहे आणि ह्या विषमता दूर करण्यासाठी तुम्हा सर्वांनी जो आता चेतन बेंद्रे आणि ह्या आदमी जो लढा उत्पन्न केलेला आहे त्याला यश नक्कीच येईल. पण तुमची सर्वांची साथ पाहिजे. तुमच्याबरोबर आम्ही सेवानिवृत्त जरी झालेलो आहे तर आहोत. कुठल्याही प्रकारचे शासन GR वगैरे काय माहिती लागत असेल तर आम्ही तुमच्याबरोबर आहे आणि बरीच माहिती मी बोलण्याचा प्रयत्न अजून केलेला असता, परंतु मला जायची घाई आहे, जायचं आहे मला मुलीला आणण्यासाठी. तर तुमची सर्वांची रजा घेतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. तुम्ही माझं ऐकलं त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि पुनश्च मी या ठिकाणी थांबतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रक्रियेमध्ये मागच्या काही अनेक वर्षापासून ते आपल्याला सहकार्य करतायत. मी त्यांना विनंती करतो की थोडक्यात व्यक्त करायचं आहे. त्याच्यापूर्वी आपली कार्यक्रम झाल्यानंतर तिथं नाश्त्याची सोय केलेली आहे, म्हणून कोणी जाऊ नका. एक पुढच्या 5 ते 10 मिनिटात आपण कार्यक्रम संपवणार आहे. शिक्षणासारख्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर पालकांशी संवाद साधणं हा एक अभिनव, स्तुत्य आणि उपयुक्त असा उपक्रम मी समजतो. कारण शिक्षणाचा दर्जा मग त्या शाळा खाजगी विना अनुदानित असो किंवा ZP आणि महानगरपालिकेच्या अनुदानित शाळा असोत, या शाळांचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शिक्षणाचा दर्जा, मुलांवर होणारे संस्कार हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि या अनुषंगानं पालकांशी संवाद झाल्यानंतर पाल्यशाळेत शिकत असताना पालकांना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यांना शिक्षण संस्थाकडून काय उत्तरं मिळतात आणि एकटा पालक काय करू शकत नाही, तो नाईलाजाने परत घरी येतो आणि आहे ते समस्या जी आहे ती कायम राहते. त्यासाठी पालकांनी जागृत राहणं जरुरीचं आहे. चेतन साहेबांबरोबर महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाकडे अनेक तक्रारी घेऊन आम्ही गेलेलो आहोत, अनेक अर्ज दिलेले आहेत आणि त्यांना सांगितलं की शाळाकडून हा अन्याय होतो, तो अन्याय होतो, तुम्ही काय करताय. तर ज्यावेळेला आपण तहसीलदार कचेरीवर मोर्चा नेतो किंवा आपण शिक्षणासंबंधी काही बोलतो त्यावेळेला जास्तीत जास्त लोकांनी आपलं नेहमीचं काम बाजूला ठेवून
जर आपण त्यात सामील झालो, कारण काय एकी हेच बळ, जास्त जिथं संख्या असेल आणि जास्त लोक गाजावाजा करत असेल त्याकडे सरकार किंवा शासन लक्ष देतं. म्हणून पालकांनी जागृत राहावं आणि आपल्या समस्या मांडल्या पाहिजेत. आणि याच्यासाठी आपण कंटाळा करतो, पण शिक्षण मंडळ महानगरपालिकेमध्ये आहे आणि शिक्षण संस्था काही अन्याय करत असेल तर आपण तिथं गेलं पाहिजे, आपल्या तक्रारी मांडल्या पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून लोक अन्याय सहन करतात, अन्याय वाढत जातात. अन्याय सहन न करता त्याला जर आपण सामोरं गेलो आणि त्याच्या शिक्षण ह्या शिक्षण मंडळाने ऐकले नाही तर राज्य सरकारचे शिक्षण मंत्री आहेत तिथपर्यंत अर्ज दिला पाहिजे. सगळ्यांचे पत्ते असतात. मुंबई 32मध्ये जर अर्ज केला तर तुम्हाला लगेच तो अर्ज तिथपर्यंत जातो. त्यांचे सचिव तो अर्जाचा विचार करतात आणि त्याच्यावर कार्यवाही होते. आम्ही ज्यावेळेला आमच्यावर अन्याय होतो, कुठला जे घरासंबंधी असेल, कुठला असेल, गृहनिर्माण मंत्री असेल, आम्ही तिकडे अर्ज पाठवून देतो मुंबई 32ला आणि त्यांच्यावर त्याची कारवाई होते. म्हणून प्रत्येकानं, आता हे संगणक युग आहे, प्रत्येकानं सावध राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आम आदमी पार्टीच्या वतीनं मी डोळ्यांनी पाहतोय सावित्रीबाई फुले ज्या आहेत आद्य शिक्षिका, त्यांच्या जन्मदिनी आम्ही हे ऑफिस सुरू केलेलं आहे. त्याला 4 वर्ष झालेली आहेत कंप्लीट. आणि चेतन साहेबांबरोबर मी बऱ्याच वेळा काम केलेलं आहे. त्यांची कामाची पद्धत आणि जनसामान्य तळागाळातील माणसाला कसं न्याय मिळवून देता येईल ही त्यांची धडपड असते. सांगण्यासारखं भरपूर आहे. 2 मिनिटं दिलं. धन्यवाद. ननवरे काका. त्यानंतर आमचे मार्गदर्शक मी प्रकाश परदेशी काकांना मी विनंती करतो की थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. त्यानंतर आपल्या राज्याचे सहसचिव सागर पाटील साहेब आहेत, ते आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. आणि त्याच्यानंतर ज्या पालकांना, आता कारण रेकॉर्डिंग चालू आहे, ज्या पालकांना मनोगत व्यक्त करायची, ज्यांना संधी नाही भेटली, एक थोडक्यात बाकीचं तिकडे नाश्ता पाणी चालू आहे आणि इकडे आपले ज्यांना मनोगत व्यक्त करायचे ते मनोगत व्यक्त करतील. या काका या नाही का. समाज व्यवस्था जितकी महत्त्वाची तितकीच समाजामध्ये शिक्षण व्यवस्था तेवढीच महत्त्वाची. आणि या महत्त्वाच्या विषयावरती आज आम आदमी पार्टीतर्फे चेतन बेंद्रे यांनी पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. अनेक पालकांनी आपल्या समस्या मांडल्या. या सर्व समस्याचा एक गोषवारा तयार करून मी आम आदमी पार्टीतले जेवढे पण कार्यकारी इथं सदस्य आहेत आणि चेतन बेंद्रे यांना विनंती करतो, या गोषवाऱ्यावरती पूर्ण आपण राज्य शासन शिक्षण मंडळावरती जास्तीत जास्त प्रमाणे यात कसा मार्ग काढता येईल याबाबत आपण प्रयत्न करावा. आणि पालकांनी सुद्धा थोडीशी भीती वाटतेच की आपल्या पाल्यावरती शाळेमध्ये अन्याय होईल म्हणून. त्यासाठी आपण एक संघ असणं गरजेचं आहे. चेतन बेंद्रे शिक्षण व्यवस्थेसाठी गेली 4 वर्ष लढा देत आहेत. आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला तर तुमच्या मनातली भीती दूर होईल आणि तुमच्या पाल्याला आणि तुम्हाला त्यातनं न्याय मिळेल. तुमच्या समस्या दूर होतील, शिक्षण व्यवस्थेत बदल होईल आणि चांगलं आणि उत्तम शिक्षण, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगलं शिक्षण मिळेल या पद्धतीत मी आशावादी आहे. मी चेतन बेंद्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि आम आदमी पार्टीचा पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो की एका चांगल्या विषयाला आज आपण एक वाचा फोडलेली आहे. तुम्ही अशाच पद्धतीने तुमचं कार्य चालू राहो यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. त्यानंतर आमच्याच म्हणतो आपल्या आम आदमी पार्टीचे राज्य सहसचिव सागर पाटील हे सोलापूरहून अक्षरशः वेळेत वेळ काढून आले. उद्या आमची पार्टीची बैठक आहे, त्यानिमित्त ते आज आलेले आहेत. त्यांना देखील मी विनंती करतो आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करा. धन्यवाद चेतनजी. खूप उशीर झालेला आहे. सर्वांना नमस्कार. व्यासपीठात सन्मान्य व्यासपीठ. फारसं काही मी वेळ घेणार नाही कारण बरेचसे ताई वगैरे आहेत. आता मला समजतंय की संध्याकाळी आता त्यांना कामाचा लोड असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं चेतनजी, तुम्हाला खरंच तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की ज्या पद्धतीनं पालकांना तुम्ही इथं एकत्रित आणलेत. आणि फक्त एक सुचवायचं होतं की दिल्लीनंतर आता तिथं पंजाब पण करा, कारण दिल्ली आणि पंजाब इथं दोन्हीकडे शाळांमध्ये प्रचंड बदल झालेला आहे. आमच्यासारखे शिकलेले लोक, आम्ही कधी राजकारणात येऊ असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण
हे सगळं लक्षात यायला लागलं की प्रचंड एक वेगळ्या प्रकारचं शोषण सर्वसामान्यांचं होत आहे. शिक्षण आणि आरोग्य ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येक भारतीयाला लागणारी गोष्ट आहे. पण ह्या लोकांनी त्याचाच बाजार केलेला आहे आणि हा बाजार असा केलेला आहे की भुक्क्यांचा मार सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत आहे आणि हेच कुठंतरी बदललं पाहिजे. यासाठी 12 वर्षापूर्वी आमच्या नेत्यांनी अरविंद केजरीवालनी आम आदमी पार्टी स्थापन केली आणि तो बदल आज दिल्लीमध्ये दिसायला लागलाय, तो बदल आज पंजाबमध्ये दिसायला लागलेला आहे. एक सर्वसामान्य पक्ष, सर्वसामान्य युवक आज एकत्र येऊन ह्यासाठी लढा लागलेले आहेत. तुमच्या ओळखीचा कोणी दिल्ली आणि पंजाबमध्ये असेल त्यांच्याकडून जर तुम्ही खात्री केली तर ते तुम्हाला निश्चित सांगतील की आज कशा पंजाब आणि दिल्लीच्या शाळा आणि तेथील दवाखाने बदललेले आहेत. आज सर्वसामान्यांना मोफत इलाज आणि शिक्षण हे अतिशय उच्च दर्जाचं तिथं भेटत आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आता खूप लोकांनी, मान्यवरांनी सांगितलं की तुम्ही सगळे एकत्रित या. खरंच मी तुम्हाला सांगतो की ह्या शासन व्यवस्थेला लढत असताना राजकीय पक्ष म्हणून आम्ही लढतो, पण त्या लढाईसोबत सर्वसामान्यांनी पण एकत्र आलं पाहिजे. नॉन पॉलिटिकल बेसिसवर तुम्ही एक पालक संघटना उभी करू शकता आणि त्याच्यातून काम करू शकता. असं काम सोलापूरमध्ये देखील झालेलं आहे. तिथल्या शाळांनी कंपल्शन केलं होतं की आमच्याच शाळेमधून तुम्ही सगळे काही जे वस्तू आहेत विकत घ्यायच्या, ड्रेस असतील किंवा शूज वगैरे आता जे बोलले, तर ते आम्ही तिथं बंद करायला लावलं. असंच इथंही करता येईल. फक्त मला विनंती करायची की तुम्ही सगळे एकत्रित या. आमची तर लढाई चालूच आहे. राजकारण हे सगळी जी व्यवस्था निर्माण झालेली आहे ना, त्याला तुम्ही काही म्हणा, आपल्या आयुष्यात काही जे घडतंय त्याला कारण कुठंतरी राजकारण असतंय. राजकारण्यांची जर इच्छाशक्ती असती तर हे सगळं घडलं नसतं. पण राजकारण्यांनीच बाजार मांडलेला आहे. शाळा कुणाच्या आहेत? सगळ्या मोठ्या मोठ्या या पुढाऱ्यांचेच आहेत ना. मग हा बाजारच ह्यांनी मांडलेला आहे आणि ह्यालाच आम्हाला संपवायचं आहे. शेवटला एवढंच सांगेन मी की हे जे शोषण चालू आहे, हे अक्षरशः शोषण आहे. हे भुक्क्याचा मार आपण सहन करायला लागलोय. पण नेपोलियनचं एक वाक्य आहे, तो म्हणतो की वर्ल्ड सफर लॉट नॉट बिकॉज ऑफ व्हायलन्स ऑफ बॅड पीपल. वर्ल्ड सफर लॉट नॉट बिकॉज ऑफ व्हायलन्स ऑफ बॅड पीपल, इट सफर्स लॉट बिकॉज ऑफ सायलन्स ऑफ गुड पीपल. जर चांगले लोक गप बसले तर कधी बदल घडणार नाही. एक काहीतरी पॉझिटिव्ह अशी अपेक्षा ठेवतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. अक्षरशः थोडक्यात आपण इफेक्टिव्ह पद्धतीने इम्पॅक्टफुल मांडणी केली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर मी अधिक काय बोलत नाही, पण आज या ठिकाणी सर्व पालकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की कारण आज आम आदमी पार्टीने आमच्या सर्व सगळ्यांनी मिळून जो आज कार्यक्रम पालकांचा संवाद, डायलॉग विथ पॅरेंट्स, हा उपक्रम ॲक्च्युली पालकांनीच मागच्या वेळी जेव्हा आपण आंदोलन घेतलं होतं RTEचं, तर पालकांनीच हे सगळं सुचवलं होतं की एक व्यासपीठ कुठेतरी आमच्यासाठी निर्माण झालेलं नाहीये, तर तुम्ही त्यासाठी पुढाकार घ्या. आणि महत्वाचं मी काय केलेलं नाही, तुम्ही फक्त इथे व्यवस्था निर्माण केलेली, पण बरेचसे 10-12 पालक म्हणून एकत्र आलेत. त्यामध्ये मोहसिन सर आहेत, पूनम गीते मॅडम आहेत, जयदीप साहेब आहेत, कुठे आहेत ना, हां जयदीप सर आहेत, बोर्डे सर आहेत, वाघमारे साहेब आहेत, अजून कोण आहेत मी कदाचित नाव मागे पुढे होईल माझे, शिंदे साहेब आहेत, असे कोरे मॅडम आहेत. तर या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी. म्हणजे अक्षरशः सर्व पालकांना, म्हणजे मागच्या 4-5 दिवसामध्ये बहुतेक 500-600 पालकांना आपण सर्वांनी फोन करून इथं बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पहिलं पाऊल उचललेलं आहे. 100% त्यात आपल्याला यश आलेलं आहे मला असं वाटतंय. कारण मी मागच्या 4 वर्षापासून काम करतोय. म्हणजे पालक अक्षरशः घाबरतात. म्हणजे मुलासंदर्भात कुठलाही प्रश्न जरी प्रिन्सिपलला म्हणा, प्रिन्सिपल तर लांबची गोष्ट, टीचरला सुद्धा जर काही बोलायचं असेल तर पालक एवढे घाबरतात. पण आज या सगळ्या दडपशाहीला, भीतीला बळी न पडता आज आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झाला. मी आम आदमी पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. असंच आपल्याला पुढे देखील अशीच पावलं हळूहळू आपल्याला उचलायची आहेत. एक महत्त्वाची विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी करायची की आपण सर्वात पहिले सर्व पालकांना प्रमाणे आपण बसवलं होतं. आपण तुम्ही आला जेव्हा, तर उद्देश त्याचा पाठीमागचा हा होता की प्रत्येक शाळेमध्ये आपली टीम तयार करायची. आपल्याला टीम का तयार करायची? आपण काय फक्त RT साठी नाही मानतोय. मी मागच्या 5-6 वर्षापासून ज्या गोष्टींसाठी मानतोय ते RT नाहीये. शाळेत शिक्षण व्यवस्था ही सुधारली पाहिजे, त्यासाठी हा सगळा लढा आहे. आम आदमी पार्टीचाच मुळात जन्म झाला होता आणि जन्म झाल्यानंतर जेव्हा आम्ही राजकारणात होतो तर पहिलं पाऊल आम्ही हेच उचललं होतं. जर खाजगी शाळेत आम्हाला बदल नाही करता येते तर कुठल्या शाळा आमच्या हद्दीत आहेत? आमच्या हद्दीत सरकारी शाळा आहेत. म्हणून त्या दिल्ली आणि आता पंजाबमधील देखील शाळांमध्ये अक्षरशः मूलभूत बदल आम्ही केलेले आहेत. आणि त्याचा फरक आता फक्त भारतातच नाही, अक्षर जगाने तो बदल आता बघायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे म्हणजे अमेरिकेचे पंतप्रधानांची मिसेस जर भारतात कुठली शाळा बघायची असेल तर ती दिल्लीतली शाळा जाऊन बघती. ह्याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी कुणाला
कदाचित नसेल. तर महत्त्वाचं सांगायचं आहे की आता जे सर्व पालक या ठिकाणी जमलेले आपल्याला कुठे ना कुठे एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या सर्वांना शाळेनिहाय आपल्याला एकत्र बसवलं होतं. तर आता आपल्याला कदाचित थोडंफार तरी अंदाज आला असेल की आपल्या तुमच्या शाळेत शिकणारे तुमच्या बरोबरचे पालक कोण आहेत. तर माझी इथून जेव्हा आपण उद्या जाताल शाळेमध्ये तर आपल्याला पहिलं पाऊल हे करायचं आहे की तुमची 10 जणांची टीम आपल्याला तयार करायला सुरुवात करायची. ही तुमच्यासाठी आहे, हे माझ्यासाठी नाही, हे तुमच्यासाठी आहे. विषय बऱ्यापैकी आपण हात घातलेला आहे, सगळ्यांना ते विषय पटलेले देखील आहेत. पण ते विषय मार्गी तेव्हाच लागू शकतात जेव्हा त्याच्या मागं एक संघटनात्मक ताकद उभी असते. संघटनात्मक ताकद नसेल तर कुठलाही विषय मार्गी लागू शकत नाही. म्हणून आज 150-200 पालक एकत्र आलेत. पुढच्या वेळेस आपल्याला ही आशा करायची की अजून 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी आपण परत कार्यक्रम घेऊ. त्यावेळेस हा आकडा 1000च्या वर गेला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण एक काय म्हणू आपण एक प्रयत्न करूया. सगळे तयार आहेत यासाठी? सगळ्यांनी हातच नाही वरती गेलाय. सगळे तयार आहेत ना? 10 जणांची टीम तयार होईल उद्यापासून. एक खूप छोटी गोष्ट बोलली मी तुम्हाला. 10 तर काहीच नाही, प्रत्येक शाळेत हजारो विद्यार्थी शिकत असतात, त्यांचे पालक आहेत. दुसरी एक महत्त्वाची विषय मांडायचा आहे की आपण जेव्हा येत आहे अशा कार्यक्रमांना, मला एक विनंती पालकांना आहे की तुमच्या मिसेसला सुद्धा तुम्ही घेऊन या. काही मिसेस आलेले आहेत पण त्यांचे हजबंड आलेले नाही आहेत. तर तुम्ही दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मुलगा मुलगी दोघांचे आहेत ना, बरोबर आहे का नाही? तर दोघांनी एकत्र येणे. काय गडबड काय होती माहिती का? तुम्हाला विषय समजतो, विषय तुम्हाला पटतो, पण तुम्ही घरी जाऊन तुमच्या मिस्टरांना म्हणा किंवा बायकोला जेव्हा सांगायचा प्रयत्न करताना तुम्ही सांगूच शकत नाही तो विषय. कारण ह्युमन टेंडन्सी आहे की 100 गोष्टी समजल्यानंतर आपण समोरच्याला 10% गोष्टी सांगू शकतो, 90% विषय असेच निघून जातात. आज म्हणून आपण प्रयत्न केला होता की एकतर्फ बोलायचं नाहीये, म्हणून सगळ्या पालकांना बोलण्याची संधी आपण दिलेली आहे. त्यात पण काही पालक अजून इफेक्टिव्हली बोलले, चांगली गोष्ट आहे. पण पुढच्या वेळेस येताना प्रयत्न हा करा की तुमच्याबरोबर तुमचे हजबंड किंवा मिसेस असतील त्यांना देखील तुम्ही घेऊन या आणि त्यांना आग्रह धरा. हा आग्रह का धरायचा आहे? हा तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी.